गावात आपल्या दासरण्याचा खेळ आलाय, बामणाच्या दारामोर मांडाला ते गाजावाजा करू नका, माझा पती या लागला. एकमेकीच्या चुलीतली इस्तू साऱ्या गावात फिराय. मास्तर येतो तो आई निकडे ताणली पोर, माझा झगा ती फाडायचा आणि त्याचा शर्ट मी फाडाय. परत कुठं दुनियाला आला गेला तकडे खेळायला आलं म्हणजे वाळूच बी गिरवायचं. सातूच माडग, हुलग्याच माडग, मटकीच माडग. माझी मुलगी बाजरी पेरताना जलमली. ती दामू करंड्याचा बा म्हणून होता कृष्ण करंड्या. थोड्याच्या वेळेला मैत्रिणी कशा असणार. आमची आई भाकरीला चटणी सुद्धा देत नव्हती. बाजून वांगी खात होतो आम्ही त्या भाकरीचा. मग आय मारायची त्यांना खाबर दिली. मग पोटाच्या मागं लागायचे, जीव लावत कोण बसतया. तुझ्या राशीच्या मदनाला, राशीच्या मदनाला पाट्या देते मी सजनाला. 7 वर्ष आम्ही नागडे दिवस काढलेत. एकदमच गरीबाचं घरी लगीन असलं तर ती खाणारी जेवणारी बी लाजायची. मग आईन जरा मार खाल्ला. मग आमच्या सासऱ्याला आमच्या बांध थापटला जरा, आणि आमच्या मावशीला आमच्या मामान वरमाय व्हायला म्हणून पुतळ्या गाठल्या. सुर मारायचे, सुनला सासू सासर मारायचे, हिरत पडायच्या, मारायच्या. अंगावर माझ्या पाणी आलं ततच पुचायचं. जरा वर आला गे त्याला म्हणायची कवळी न्यारी, आणि जरा आला की त्याला म्हणायची निभार न्यारी, आणि वर जरा दिवस आला की त्याला म्हणायचं ताटर न्यारी. म्हणजे रागू गेला उडून आणि मैना गुतली याला, पाय गुतला तिचा आणि तिला हलाय ना. आणि आया काय करायच्या आमच्या असले लहान मुलं सांभाळायला ठेवायच्या, आणि ती मुलं कुठे बी झोपायची, आणि आमचा खेळच संपायचा नाही. आमच्या मुलाकडे ध्यान नसायचं. उन्हात तर उन्हात मुलं झोपायचे, मातीन तोंड भरायचे. एक आई बारा राबायचा, बाला 12 पगार गवड्याला, आणि इतर गड्याला 8 पगार, आणि बायला येळभर राबायला 4 पगार. आणि त्यात काय करायचं, कोण पैसे देते राबलं तर. पैसाच नाही त्या शेतकऱ्याजवळ. न्या मिरची, न्या दाणं, न्या हलग असलं म्हणायची. आमचा भाऊ काय म्हणला, मोठा झाल्यावर मी मुंबईला जातो, मी मुंबईतनं कमवून आणतो, तुला एक माळ करून आणतो, तुला एक साडी आणतो, तुला एक चांगली चुळी आणतो, आणि तुला तोडे करून आणतो. मग मी म्हणलं मी तू ते करून आणला म्हणजे मी तुला काय करणार. तुमची शाळा किती झाली हो? नाही शाळा काय झाली नाही. शेरडा मागे ते बांध लिहून दिलेलं गिरवून बा पाठीवर लिहून द्यायचं आणि शेरडाला जायचं, आणि ती त्यावरच गिरवायची येळभर शेरडा मग. होय. आणि तसं करूनच वाईट झाले. काय काय लिहून द्यायचं? मोडीमधलं नाही तेव्हा मोडीमधलं होता, पण देत नव्हती. मराठीमध्ये देत होती. क क क ख ख ग असलं ग, म्हणजे 5 धडायचं का नाही ते. ख ख ग घ ङ छ छ ज ज य ट ठ ड ड न त थ ध ध न प फ ब भ न म ए र ल ओ शी शे शी हाळ क्षेदने हे असलं. वडिलांची शाळा झाली का तुमच्या? वडिलांची 7वी झाली मोडी. होय. कुठं झाली शाळा त्यांची? कुठं झाली ते काय माहित नाही, हे तर झालं आपल्या गावात. होय. आणि मग तुम्हाला शाळेत गाठलं नव्हतं का त्यांनी? तुम्हाला शाळेत गाठलं नव्हतं का? घालत होते गे. मग बा कामाला जात होता आणि शाळेत आई सोडून जात होती. शाळा नव्हती, मारुतीच्या देवळात शाळा भरत होती, 10-12 पोरायची. बाता तर सोडून जायचा, आम्ही 10 वाजता आई बडवत आणाय शेरडाला चाला. मग होय, आम्हाला शेरडाला जायचं. मग आई शाळा जात येत नव्हती काय? नाही, बर. बा जाऊ देत होता. आणि ती बा संध्याकाळी यायचा, मग त्याला मग आई जाऊ देत नाही म्हणलं, ती बा काय करायचा, गिरव असं लिहून देत होता. मग ती इळभर गिरवून आणायचं. आम्ही संध्याकाळी बाला धावायचं, वा 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 म्हणायचा. कशावर गिरवायचं ते? पाठीवर. पाटी असायच्या का? हां, कसली पाटी? आपली पहिल्या त्या खापरी पाट्या होत्या, पत्र्या नव्हत्या, खापरी होत्या. बर. मग ती त्याच्यावर लिवायची, एवढी मोठी पाटी आणायची, मागणं पूर्ण लिहून द्यायचा, आणि ती इळभर गिरवायचं आम्ही शाळा मागं. आणि ती संध्याकाळी आम्ही गिरवल्याला खाली कोऱ्या रानात येते का बघायचं, आणि ती काढायचं, आणि ती बाला धावायचा आल्या आल्या, वा 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 म्हणायचा. गिरवलेलं कुठं बघायचं ती? आता बाण काढून दिलं का पाठीवर, म्हणजे 5 धडं, मग ते त्याच्यावर आपण गिरवायचं सारखं, हात वळवायचा. बरोबर. आणि तोर कुणीकडे हा का ना, तर तो शिल्लकला लिवायचं, आणि ते पुन्हा बाला धावायचं संध्याकाळी. आणि कुठं जमिनीवर पण करून गिरवत होता का तुम्ही? जमिनीवर पण गिरवत होता का? होय. मग ते जवळ पाठी ते येळभरच असायचे. परत कुठं दुनियाला आला गेला तकडे खेळायला आलं म्हणजे वाळूत बी गिरवायचंच, मातीत बी गिरवायचंच. होय. येते का बघायचं. बर. असं करूनच जरा वैसे येते वाचायला थोडंफार. आणि पुरी कोण होत्या का तुमच्या मैत्रिणी? कोण होत्या का शाळेच्या जवळ? नाही, शेरडाचे होते की.
होय. लिवायच्या नव्हत्या, होय. मी एकटीच लिहत होती. मग शाळेत कोण कोण जायचं तुम्ही? मी आणि माझा भाऊ होय. आणि दोघाला बी आणायची. आणि दुसरी पोरं कोण होती अजून? येसू सरपंच हा. आमच्या गावातला, बर. येसू पंच, मारुती दोडग्या, हा. राजीवाल्या हा. मुसलमान, हा. आणि प्रल्हाद लोकाप्पा पाटील, हा. आणि येसू पंच. कशी होती शाळा, कशी होती हो पहिली तुमची? शाळा हा. उगूच 10-12 पोरं, हा. तेवढीच शाळा. आणि ते पोरं पाचवीवरच बंद झाले ते. होय. मास्तर? मास्तर त्यावेळेला हा. शिगाव जावता बर. माने होय. नाव काय माहिती आहे त्यांचं? शामराव. होय. काय कसं शिकवायचं मास्तर? शामराव मास्तर. कसं शिकवायचं काय? ते शिकवून तर येऊच तर आनंद ताणून आणायची. ते होय. मास्तर येतो तो आईकडे ताणली पोरं, होय. मारतच आणत होते. होय. शाळेत बसू देत नव्हते. एखाद्या वेळाला मग शेरड कुकरी इकली, शेरड कमी झाली, हा. मग जरा ताप झाला कमी हिंडवायचा, म्हणजे त्या वेळाला इळभर बी थांबायचे गे मी. बर. आणि 12 त्याला शिकवत होता, होय. संध्याकाळचा शिकवत मग होता. मास्तर काय म्हणत नव्हता का पोरीला बसू द्या असं काय तुमच्या आल्या म्हणत नव्हता का? तेवढी चालच नव्हती, होय. बर. चालच नव्हती तेवढी. मैत्रिणी कोण कोण होत्या हो तुमच्या? पोरी नव्हत्या. नाही नाही, शाळेला सोडून दुसऱ्या मैत्रिणी कोण कोण होत्या? शर्ट राखायला जाताना? शेडला काल जाता ना, हा. ही धानवा बर. लोका पाटलाची लेख धानवा, लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. बर. लोका पाटलाची धानवा, हा. आणि हिची येडव्याची गंगा, उत्तम ह्याची आई, आवट्याची आई, बर. आणि रामा हे प्रकाराची भन फुला, हा. रामा हे प्रकाराची भन फुला, हा. आणि मारुती प्रकाराची भन ताना. बर. त्या नांदाई गेल्या तकडं वारल्या पण. आणि तुमची जीवलग मैत्रीण कोण होती हो? हा, जीवलग मैत्रीण कोण होती तुमची जीवलग? म्हणजे एकदम मैत्रीण हा. निमगऱ्याचे रकमा, होय. रकमा निमगरे बर. ते होते. आता काय? पतूर होते, आता वारल्या ते. कशी काय एवढी जीवलग कशी काय मैत्रीण होती तुमची होती? हा, एवढी जीवलग कशी होती म्हणली? जीवातली कशी काय होती एवढी होती? ते होतेच. कस काय? तिला मी तिला आणि ती मला पाहिजे होती. काय? आम्ही गुळवा खेळायला जात होतो. काय करायला? गुळवा बर. गुळवा खेळायला जात होतो, सोना मावना खेळत होतो, हा. सुरपाट खेळत होतो, जिबली खेळत होतो, हा. आणि झाडावर चढून खेळत होतो. बर. एकामेकाला ती टेबल करून खेळत होतो, बर. एकामेकाला ती हे करत होतो, असं पिळं घालायचं असल्या फडक्याचं, हा. त्याचा तोबा करायला मारायचा, होय. तसल्याने खेळत होतो. मारायचं? हं. ही महाराज खेळ कसा? त्याच्यावर डावाला म्हणजे मारत होतो आम्ही. होय. होय. कसा खेळ कसा होता नेमका ते? असं ढे करायचा कशाचा? मातीचा, बर. हा. आणि एवढी चिंदीचा एवढ्या आकडी करायची, हा. चिंदी पिळवायची हा. आणि आकडी करायची आणि त्या ढेगात पोरायची, बर. आणि ते बाकीच्या ते ढेगातनं हुडकून काढूच तर आपण पळायचं, बर. आणि ती ढेगातनं हुडकून काढून ततूर येऊस तर आपण डांबरीला जायचं आम्ही, बर. आणि ततनं त्यानं आम्हाला खांद्यावर असं पाटकुळीवर आणायचं. मग ते हुडको सर तुम्ही लांब पळून जायचं, होय. आणि ते हुडकला मग त्यांनी हां परत तुमच्या पाठीमागे तिकडे यायचं. हां, आणि त्यानं पाठीवर काढून आणायचं, चालू द्यायचं नाही आम्हाला. होय. हां, आणि पुन्हा आम्ही हुडकायचं आणि त्यानं पळायचं. होय. ती काय सरदावरच असायचं. म्हणजे एकमेकावर राज यायचा का त्याचा? हे होय, येत होतं. होय. येत होतं की. आणि मग ही भांडणं बिंडणं व्हायची का तुमची? होय होय. होय. माझी आणि माझ्या भावाची होत होती. होय. माझा झगा ती फाडायचा, हा. आणि त्याचा शर्ट मी फाडायची, होय. बर. आणि बाण आहे म्हणायची, हा. तुमची भांडणं झाली पण ही उद्या कशाने घेऊ बर. कापड, हा. कापड घ्यायला तुम्ही नाही आम्ही आहे, हा. अशी म्हणायची. कापड लिहायला मिळत नव्हती का कापड? कापडच नव्हती. मग? आम्ही 9 वर्षाच नाकडे हिंडत होतो, होय. आणि डोक्याला त्याल नाही म्हणून कातरून टाकत होती. होय. 9 वर्ष बुंड आम्ही. बर. बुंड कोण कातरायचं? बाय ते नाव्याकडे गेलं पैसे जातात, हा. ते कतरी आणून ठुलते घरात. बर. सगळी मुलं आमच्या आईबा कातरत होती. होय. होय. किती त्याला मुली? त्याला कुठलं आणायचं? भाऊ अजून तुम्ही भाऊ बहीण किती? 3 बहीण 3 भाऊ. बाण सातू काढायला लावलं होतं. बर. सातू रानात पाणी लागलं होतं, हा. सातू पेरलं होतं, बर. काढायला आलं, हा.
आहे घरात डिलिव्हरी हा. बा कामाला हा सातू काढायला सातू काढा म्हणून सांगून आला. हा मग आम्ही खेळत काय काढलंच नाही, थोडंच काढलं. बर बाण सकाळ आम्हाला वाटून दिलं, हा हे तू काढ हे तू काढ, तुमचं तुम्ही काढून तुमचं तुम्ही जावा, मी बाजू बघतो. हा मग माझं झालं काढून. हा ते जर आलं हा ते म्हटलं काढू लाग. हा मी म्हणलं नाही. हा मग नाही कसं, मग माझं बा मारतोय मला संध्याकाळी, मार मार खा. मग काढू का लागेन, मग मारायला आला भाऊ भाऊ मारायला. हा आणि ती जगा होता असा हा असा वाढला, ती हितोर फाडला बर आणि त्याचा बी शर्ट ओढून फाडला म्या. होय फाडला म्या. हा. हं. आणि एक वेळा मग गुढी गुढीत सातूकाडा गेलो, हा चांगलं बोलत. हा मग भाऊ काय म्हणला, मग आमच्या शेजापाजारीची लोक मुंबईला जाऊन कामं करत होते ना ह्यात गुर्दीमध्ये. बर मग ते आम्ही डोळ्यानं बघत होते, आलेली गेलेली आलेली गेलेली, नटून यायची नटून जायची नटून यायची. त्यांच्या घरात चांगलं चालायचं. बर मग ही मुंबईला येते ही मुंबईला येते, हा हा ह्यांच्याकडे पैसा लय आहे ह्यांच्याकडे पैसा लय आहे हा असं म्हणायचं आम्ही. हा मग आमचा भाऊ काय म्हणला, हा आमचा भाऊ काय म्हणला, हा मोठा झाल्यावर मी मुंबईला जातो, बर मी मुंबईतनं कमवून आणतो, हा तुला एक माळ करून आणतो, हा तुला एक साडी आणतो, हा तुला एक चांगली चुळी आणतो हा आणि तुला तोडे करून आणतो हा असं बोलला. बर मग मी म्हणलं मी तू ते करून आणलास म्हणजे मी तुला काय करणार, हा हा मी नवऱ्या घरी असणार, हा मी तुला काय करणार. हा तर तू कर की अंड्याचं कालवण कोंबडीचं कालवण हा तू कर हा आणि मी तुला एवढा बाजार घेऊन येतो. हा हे आमचा एकदी येऊन झाला बर आणि एकदी भांडणं झाली हा आणि एकदी भांडणं झाली एकदी येऊन झाला. बर हं हा हे असलं करून सातू काढलं तेवढं. होय आणि ते सातू बडवायचं हा आणि ते भाजायचं हा दळायचं माडगं करायचं आणि ते प्यायचं. भाकरी नाही होय जुळलंच नाही. माडगं कोण बनवायचं आई होय आम्ही आणायचं रानातनं. आई डिलिव्हरी झाली होती, हा आम्ही आणून द्यायचं ती करत होते घरात, होय आम्हाला प्यायला देत होती. कसं बनवायचं होते काय कशी बनवती त्या सातू भाजायचं सातू सातू हा भाजायचं हा दळायचं हा आणि त्याचं पीठ करायचं, हा आदान ठेवायचं. हा आदनात ती सातूचं पीठ असं पातळ करायचं हा आणि त्यामध्ये वतायचं हा आणि लाकडाच्या पळीने हलवायचं. लाकडाच्या पळ्या होत्या, बर सुतारा कोण करून आणायच्या, हा पळ्या नव्हत्या कोणापाशीच. बर लाकडाच्या पळी माझ्याकडे एक आहेत पळी हा. लाकडाची. आणि ते गरम करून खायचं ते त्याला काय म्हणायचं उकळायचं त्याला म्हणायचं माडगं. ते सातूचं पण माडग असतं का सातूचं माडगं, हुलग्याचं माडगं, मटकीचं माडगं, मुगाचं माडगं, होय सगळ्याच माडगं होते. बर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाच माडग आवडायचो हुलग्याचं होय का बरं ते सुवाशी असते. होय ते चव लागतं का लय ते हा. होय आम्ही पेरतोय आता सुद्धा आम्ही पिकवतोय की बर पिकवतोय खातोय अजून. बोल ग होय. वडिलांची किती शेती होती हो? वडिलांची 18 एकर. होय इथंच आहे वडील माझा. बर माझं माहेर इथं आहे जवळ आहे. कोणतं हे इथं आहे कोणतं येडव्याचं लावण होय जवळ आहे, वड्या पड्याला आहे. वडील शेती कशी करायची हो पहिले करत नव्हता. मग आमचा वडील गवंडी काम करत होता हा आणि ती येऊन जाऊन त्याला घरात बसू देत नव्हती, गवंडी नव्हती लई. बर नाही ना लोणार पडुळकर वाडी इकडे ही बारकी बारकी हुनूर हा. ही गावात का नाही हा म्हणजे कुठं हिरी असल्या हा मग त्याचं कच्चं रोड बांधायचं, कच्चं मोठा बैलानं पाणी वाढायचं बर आणि ते कच्चं बांधायचं पक्क बांधाय पैशाला जातात म्हणून बरं. आणि ते कच्चं लगे पडायचं. होय आज ह्याचं पडले बांधले तर दुसऱ्याच पडायचं, बर तिसऱ्याच पडायचं. हा. माझी होंडी वाळायला आली, माझी रताळ वाळायला आली, चल म्हणे एक एक माझ्या बाला उचलूनच न्यायची. हा आणि लय करून धनगरला आहे तिथं हा जास्त बरं. धनगर. हा आणि माझ्या बाची सगळी ही धनगर मित्र, हा ही धनगर जेवढी होती हा एवढी सगळी मित्र. बर आणि ती रताळ द्यायची, कांदा द्यायची, वांगी द्यायची, मिरच्या द्यायची. हा आमच्या बाच्या घरात गवंडी म्हणून ती ढिग असायचा बर रताळ वांगी कांद्याचा. हा आणि त्यांची आता लेकं आहे ती बघा, बर माझ्या बाच्या मित्राची मुलगा इथं नातू आहे इथं. मग ते गवंडी काम केल्यावर पैसे मिळत होतं का नाही मग पैसेच नव्हतं कोणाकडं. मग काय मिळायचं जुंदळं न्या नाहीतर रताळ न्या, हा पोटाला काय तर न्या, होय काय मिळत नव्हतं. पैसे कोण देत नव्हते. मग शेती कोण करायचं घरची शेती भाडं आज रोजी कोणाचं वरवट बांधलंय त्याला लावून द्यायचं माझं लांगरून यायचा हा त्या पैशात बर ते लांगरून यायचं. हा पुन्हा एकाचं वरवट बांधलं त्याच्याकडे पैसे झालं हा पुन्हा काय म्हणायचा माझं तेवढं कुळवून यायचा. बर ती फेडाफेडतच सगळं होय फेडाफेडत पैशाला काय नाही.
मग काय रानात मग काय काय रानात असायचं? पेरायचं तर मुलूकभर त्यात काही घ्यायचं नाही. काय काय आता करायचं? बाजरीन धुंदळं बर काय करत नव्हतं दुसरं. होय आणि त्याला बी पावसाळ्यात पाणी लागलं मी हरभरून सातो होय काय पिकत नव्हतं. आता ती 3 जागी झाल्या शेती 3 ठिकाणी 3 ठिकाणी आता 7 ठिकाणी झाल्या. आता माल 40 पोती एक 7व्या यशाला एक 40 पोती पिकायला आला. मग ते पेरलेलं कोण काढायचं होते? आम्ही माझा भाऊ मी आई बारकं बाळ जरा असलं तर घेऊन यायचं राहणार होय काढायचं. आठवते का दिवस तुम्हाला ते? हां हां ते दिवस आठवते का? हां होय होय. सांगाय जरा ते. मग काढणी करायची त्याचं सारवून खळ करायचं त्याला बडवायचं हां. त्याला उपणायचं त्याला पाठीत घालून घरला आणायचं. ते रानामध्ये ज्यावेळेस तुम्ही ती जोंधळ असेल किंवा हरभरा असेल हा, होता की. किंवा उलगा असेल हाय गे ज्यावेळेस तुम्ही काढायला जायचा हां त्यावेळेस मग घरनं जाताना जेवण करून जायचं का ते जेवण घेऊन ते जायचं? काल आणलेलं हुलग आज ते माडगं पिऊन जायचं. होय हं आणि आज आणलेलं उद्या पिऊन जायचं. होय ते रोज राहणार नाही एवढं आणायचंच काय तर. मग जाताना भाकरी घेऊन जात नव्हता रानात? कुठल्या भाकरीच नव्हत्या मग नाही. नुसतं मग माडगं प्यायचं? हं. होय आणि ती उंबरं नसते ती का झाडाला हा तिथली उंबरं गोळा करून आणायची हा आणि ते असं करायचं पिकलेलं उंबराचं हा की उचून पीठ करायचं बर आणि मुद्द असं किलबळायचं हा मऊ करायचं हा आणि आई त्याची भाकर करायची. उमराया होय त्यात जरा एखाद्याला थोडं बाजरीचं ज्वारीचं असलं तर त्याला मिक्स करायचं बर आणि त्याची भाकर करायची. होय आणि चांगलं चिगळीची भाजी असते का नाही चिगळीची भाजी हा तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे. चिगळीची भाजी ती भाजी लय उठत होती पूर्वी बर कुठं बी ढीग लोक रस्त्याला काढून टाकत होते शेतकरी. हा त्यातली भरी एवढी आणायची हा मीठ घालून शिजवायची हा घट्टपणा आणायचा हा आणि त्यात एवढं पीठ घालायचं आणि एवढी भाजी घालायची हा आणि त्याचं एवढं पीठ करायचं आणि त्याच्या 12 भाकरी करायची मग एक वाटण्याला यायची त्या चिगळी भाजीची पिठात मिक्स करायचं. होय हं. भाकरी चांगला लागायची कधी मग तसंच खायचं. होय आणि मग त्या भाकरी बरोबर कालवून काय असायचं? कुठलं आलं मीठ घालून करायचं मग तोडून वाळच खायचं होय कालवण नाही खाय. कधीची गोष्ट ही? 47च्या आधी होय 39 तुमचा जन्म कधीच आहे? 39चा होय तुम्हाला जन्म झाल्याला तुम्हाला तारीखच काय माहिती आहे? तारीख होय. हा मग आई बोललेली ना माझी मुलगी बाजरी पेरताना जन्मली बर पाऊस येत होता. हा मग मी मूल जन्माला आल्यावर माझ्याजवळ कोण नाही हा मी आरडाओरड केलो. हा मग कोण सुद्धा नाही पावसात कोण येईना हा गल्लीतलं. हा मग पाऊस उघडल्यावर लय आरडाओरड केल्यावर कोणतरी ऐकून आलं हा अशी आई बोलायची. होय आणि मग बाजरी पेरताना आणि पाऊस मिरगाचा पाऊस म्हटल्यावर ही 5वा महिना माझ्या बरोबर लक्षात आला. होय 5वा महिना लक्षात आला माझ्या. बर 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 मग 5वा महिना 39 नाही 39 हम्म 41 हम्म आणि 42 हा. मी 3 वर्ष लिहून दिली बर एवढ्याच हुडका म्हणून. बर 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 मग तेवढ्याच हुडकलं ते 39 गावलं. होय हं. कुठं 5व्या गाव? महिन्यातच गावलं होय कुठं? जतमध्ये होय. मोडीमध्ये. बर 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 मग ते मुचंडीचे 2 म्हातारी होते हा मोडीमधलं लोकांच्या तारखा काढून द्यायला. बर मग त्याच्याकडे अपुडी करून घेऊन ते का हाय कागद आहेत माझ्याकडे आहेत कुठं गावणार हाय ते त्या म्हाताऱ्याकडून ते अपुडी घालून ते सिद्ध करून घेतलं. बर 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 मग त्याला 2 वर्ष कमी होते म्हणता ना ते काय अर्ध तिकीट मिळालं नाही मला नंतर मिळालं. रानातलं मला जरा सांगा की अजून रानातलं काय काय असायचं अजून? हां रानात हां त्यावेळेस तुमच्या जुन्या काळात जे आई वडिलांकडे होता हां त्यावेळेस रानातलं सुगीचा दिवस कसं होतं जरा सांगा की. सुगीचा दिवस म्हणजे सुगी सुगी सुगे हा सुगे आता उद्या आता आपला बेंदूर आला का हा कर्नाटकी बेंदूर म्हणजे महाराष्ट्र बेंदूर हा ह्या बेंद्राला बरोबर पेरायचं बाजरी हा आणि ते आकार सरवणात बाजरी सरवणमध्ये निघायची हा आणि तिकडे तिकडे करूच तर ते लगेच गणपती यायचं. हा गणपती आला म्हटलं की ते जरा कुळवायचं आणि त्यात जुंधळ पेरायचं बर आणि त्याच्या शेजारला जरा हरभर पेरायचं हा आणि बाजरीच्या शेजारला जरा मुग्या पेरायच्या आणि जरा शेंगा पेरायच्या. 2 किलो शेंगा पेरायच्या आणि 10 बार मुग्या पेरायच्या बर आणि तेवढ्याच पायलीभर मुग्या काढून आणायच्या आणि तेवढ्याच डालपाटीवर शेंगा काढून आणायच्या हा आणि बाकीची बाजरी काढून आणायची. हा. रान मोकळं करायचं आणि ज्वारी पेरायची. ज्वारीच्या शेजारला पुन्हा हरभूर जरा पेरायचं हा
म्हणजे आपल्याला लागतंय म्हणून. आणि ती ज्वारी आली काय गेली काय किती किती का येणार आणि किती का जायना येईल तेवढी घ्यायची. मग ही जोंधळ वगैरे आल्यावर तुम्ही पाखर वगैरे राखायला जायचं? हो हा म्हणून पाखर राखायचं. होय. आम्हाला दिसू काय पटवत होती. बर. आम्ही जायचं थंडीत. कोण कोण जायचं? मेन भाऊ. होय. एक जण बांधात उभं राहायचं, एक जण बांधावर उभं राहायचं, हाणायचं. होय. पाखरं हाणत होतो. आंबा होतो तवा. हा. आंब्याची झाडं होती. बर. लय मोठी झाडं होती बाहेर रानात. 3 झाडं होती. हा. चुलत्या रानात 2 होती आणि माझ्या बाया रानात 1 होतं. हा. ती तिन्ही झाडं सम्यामध्ये होती चुलत्यात आणि बात. बर. लय ती 40-40 हजार आंबा निघत होता. होय. एवढी मोठी झाडं होती. 40,000 आंबा? 40,000 आंबा निघत होता. बर. एवढी मोठी 2-2 पोत्याची म्हणजे खाली 6 गुंठ रान पडलं होतं. हा. 6-6 गुंठ रान एका झाडाखाली. बर. ती झाडं लय चढत होता? पूर्वीची होती झाडं. झाडावर चढत होता का तुम्ही? आंबा काढायला. होय. होय. कोण कोण चढायचं? मी भाऊ होय. चढायचं पाड काढायला पाडाच. होय. आंबा राखायला जायचं दिसो का आम्ही. बर. आम्ही जाऊच तर तो चिरटी गोळा करून यायची. रातभर पाड पडतो डाल डाला. कोण आहे चोराला? कोण आहे आंबा? टोण्यावाडीची ही येत होता. होय. अण्णा पाटपडकर, हा. धोंडीबा सांगुलकर, हा. गोंदा सांगुलकर, बर. सटवा लुणक्या, हा. गुंडा लुणक्या, हा. एवढी आंब चोरा यायची. बर. दिसो काय पोरी यायची आधी यायची. हा. एखाद्याला आम्ही गावाच्या एखाद्याला नाही आम्ही पळत जायचं. हा. एखाद्याला धरायचं मारायचं मारामारी करायची. हा. आंब द्यायचं नाही. हा. मास करतो तुम्ही काय न्यायचे आमच्या माघारी नेलं की नेलं हा. नाही म्हणजे नाही. मग येळभर आंबा राखायचं गुरु राखी आंब्यापाशी आंब्याच्या कडून गुरु घेऊन गोळ मारायची होय. आंबं खायसाठी. बर. आम्ही म्हणायचं आमचं आम्हाला बाय मारते ते आम्हाला आंबा राखायला सांगते तुम्ही लांब जावा. हा. मग तिथे मुरकुंडून यायचे. लय असा गळ लागला म्हणजे खाली बदा पाड पडतो ते. होय. लय पडतो डाल असली डाल भरतो ते. हा. म्हणजे लय आलं का म्हणजे कसलं लगे आंबं लगे कसलं होतं ते? साधं हा. साधं होतं. 1 झाड बाद होतं आणि 2 झाड चांगली होती. ते रसाचं आंबं होतं का कसं? रसाचं लोणच्याचं माझा बाद 4 आण्याला 100 आंबा विकत होता. होय. 4 आण्याला 100. ते बी टोण्या वाढला वजन येऊन, हा. लोणारला वजन येऊन, हा. पडलूकर वाढला वजन येऊन, हा. हुनूरला वजन येऊन, येळीला वजन येऊन. हा. 4 आण्याला 100. 400 जायचं आणि 1 रुपया करून आणायचा. ते बी कोणी घेतलं तर नाही माघारी बी यायचं. होय. असं बी होय. आणि नेच कसं आंब? डोसकर पाटीत होय. ह्या डालच 400 मावत होतो. होय. ही डोसकर घेऊन जात होता. हा. होय. आणि आम्हाला 100 द्यायचा बारक्यात आणि आम्हाला बी घेऊन जायचा. होय. माझा भावापाशी 100 माझ्यापाशी 100. आणि ते कुठं जाऊन ऐकायचं? येळवीला आज येळवीला जायचं उद्या हुनूरला जायचं. काय बाजार असा का तिथला काय? उगं जायचं गलीने हिंडायचं. होय. आंबा घ्या म्हणायचं. होय. तुम्ही पण जात होता? होय. आणि म्हणजे लय लहान असताना नेत नव्हती. हा. 100 आंबा जायचा टाइम आला हा. त्यावेळेला नेत होती. वरडायचं काय मग जाऊन? मग वाढायची की होय. आंबा घ्या म्हणायचं. हा. कसं 4 आणायला 100 म्हणायचं. हा. देत होतो आम्ही. आणि पिकलं बी न्यायचं. हा. रस्त्याचं बी न्यायचं आणि लोणच्याचं बी न्यायचं. होय. कोणचं बी न्यायचं नेत होतो. बर. नेत होतो. आणि गावात बी नेत होते लोक. लय आंबा होतं. मांदळ आंबा लय आंबा. तुमच्या मैत्रिणी बरोबर जरा आठवणी सांगा की. काय मैत्रिणी बरोबरची आठवणी. ये जिबल्या खेळायच्या. तिची वळती मी आणायची माझी वळती तिनं हाणायची. भांडणं करायची तिनं माझा जागा फाडायचा ती मी तिचा जागा फाडायचा. फाडण्यावर लय जा दणका आमचा. होय. महाराजापेक्षा फाडण्यावर दणका लय होता. हा. फाडून फिरकाने कोण घरला घेऊन जायचं. कुठं घरात आणि आयचा मार खा. कुठं जायचं? हे शर्ट राखायला कुठं जायचे? ह्या डोंगराने इकडं डोंगर आहे बर. तिकडे जायचं. खाली इनाम आहे तिकडे जायचं. हा. ह्या भागात कवा नाही. हा. कोण कोण असायचं हो राखायला? 10 असायची पाटलाची. हा. तिची 4 गोरं. हा. गंगा असायची हा. येडव्याची तिची 4 गोरं माझी 4 गोरं हा. घेऊन जायचं. आणि काय आज ही असायची उद्या ती असायची. हा. एकच असं काय नाही. आणि गोरं राखायला गेलो खेळ काय असायचे तुमचे? जिबल्या हा. जिबल्या असं वडायचं फाट्या वडायच्या हा. आणि त्या अशा जिबल्या मारायच्या. होय. पायान जिबल्या मारायच्या. अजून काय असायचं खेळ? मग अजून झाडावर चढायचं. हा. सूर पारुंबा खेळायचा. हा. सूर म्हणायचं झाडावर चढायचं हा. आणि त्यातनं उडी मारायची. बर. आणि तोवर तिनं चढायचं हा. तिनं एक उडी मारायची. हा. असा खेळ होतो सगळा. पवायला येत होता का तुम्हाला? होय. आता विसरले. कोणी शिकवलं होतं? येतोच पवायला. कोणी शिकवलं होतं? पोरीने एवढ्या पाण्यात शिकलो. होय. बुडलं तर बी बुडत नव्हतं. हा. उन्हाळ्यात पाणी कमी येत नाही हा. का त्यावेळी शिकत होतो. मग विहिरीत पावला का परत? होय होय. होय पोहली विहिरीत आम्ही. कोण कोण जायचं पावलं विहिरीत? मी आणि 10 आणि गंगा येडव्याची गंगा
आणि पाटलाची दानवा हा म्हणजे त्या आमच्या बाच्या साईडची लोक होती. हा म्हणजे म्हणून मिळताव होत होता. इकडल्या लांबल्या लोकांचा मिळताव कसा होईल? कोणाच्या विहिरीला पाऊल जायचं? पाटलाच्या त्या धानवाच्या बाच्या हिरीत, माझ्या बाच्या हिरीत हा कमरेवर पाणी जाय, गुडघ्यावर मांड्यावर झाली की पोवायला हात बिनलाशे जायचं आम्ही. होय बुडत तर नाही, मरत तर नाही, हा मग जायत बिनलाशे आणि पोहून बघायचं. होय पोहा येत होतं, बर. येत होतं. मग तुम्ही कधी असे रानामध्ये काय चोऱ्या केल्या तर का? काय वाळक चोरा म्हणून, होय. गाजर चोरा, चोरले द्या, कोण कुठं कुठं चोरले, चोरून खा. सांगायची, आठवून सांगायचं जरा ती. ती दामू करंड्याचा बा म्हणून होता कृष्ण करंड्या, बर ते आमच्या बाया शेजारला, हा त्याच्यात गाजर असत होती. हा. ती नसल्याला बघायचं आणि त्याच्यातली गाजरं आणायची आम्ही, होय खायची पोट भरून आणि घासला न्यायची. होय आणि ते एखादी बघितलं म्हणजे चिपाट घेऊन मागं लागत होतं. हा. आम्ही चोरत होतो, गाजर चोरत होतो. कोण कोण जात होता? मी आणि माझा भाऊ होय दोघं जात होतो. बर चोराच्या वेळेला मैत्रिणी कशा असणार, त्या त्याच्या घरने असणार. होय आणि चोराची वेळ वेगळी, मैत्रिणीची वेळ वेगळी. होय वेळावर असं कसं असतं? चोराची वेळ वेगळी असत्या मग वेळेनुसार माणसं बदलायचं काय? हा. होय हां त्यावेळेला मैत्रिणी असते, भाऊ असतो होता. होय जाव्या म्हणायचं, बांधायची आडणं आणून जायचं आणि गाजर घेऊन यायचं. होय घेऊन वांगी बी आणतो आम्ही. होय आणि रानात सगळं घालून भाजून, आमची आई भाकरीला चटणी सुद्धा देत नव्हती, भाजून मग देत नव्हती. हा ती भाजून वांगी खात होतो आम्ही त्या भाकरी सगळं. होय लोकांची वांगी चोरून आणत होतो, होय कोणाच्या आता असेल ते केले, चोरी केल्या, बर. केल्या. वांगी ती कसली वांगी असायची? वांगी एवढी आणायची, सगळं घालायची, जातानाच काळी पिठी घेऊन जायचं. हा काळी पिठी नव्हती, मग आणायचं होतं. काय होतं ते? दुधी आणि चकमक, बर दुधी हा आणि चकमक. काळी पिठी नव्हती, हा आता आल्या काळी पिठी. हा काळी पिठी निघून 50 वर्ष झाली. बर ती चकमक आणि दुधी होती घरोघर, हा त्याने इस्तू पाडायचा. बर आणि हे इस्तू केला त्याने न्यायचा, हम्म. त्याने केला त्याने न्यायचा. बर. एकमेकीच्या चुलीतलं इस्तू साऱ्या गावात फिरायचं, होय बर एकामेकडे इस्तू मागून घ्यायचा. हा एवढी फुनगी घेऊन घरात पेटवायची. बर इस्तू मागायला लोकल म्हणजे काडी आधी पिटी- आधी कोण करेल वाट बघत बसायची. होय हां आधी कोण करेल वाट बघत आणि बसायची. ती दुधी चकमक ती कुठं आणायची? दुधी चकमक ते पोलादीचा तुकडा हा एवढा, हा आणि पोलादीचा तुकडा ते बाजारात मिळत होता, असा पेटाला बसत होता. बर आता कसा कात्री बित्री बसते का हा, नाही, हा. तसं बसत होता. हा. आणि ते दुधीत गोळीत बसत होतं. बर ती बाजारात एकत आणायचं, जतमध्ये मिळत होतं. बर इळवीला मिळत होता, हा पण कमी जतमध्ये मिळत होतं. कधी तर जताला गेला हा म्हणजे आणायचं, हा मी तुम्हाला मागायचं, त्यांनी त्याला मागायचं, मागामागी बी करायची. हा आज करायची, एवढी दुधी घालायची, हा त्या चकमकीला धरायची, हा. त्याला गारगुटी लावायची, हा असं मारली घेतो काय. होय आणि मग तुम्ही ती घेऊन रानात जाऊन ती वांगी भाजायचं का? वांगी भाजायची होय आणि त्या दिलेल्या भाकरी सांगायची. ती कळण्याची असो, कोंड्याची असो, तुरीची असो, हा. कशाची तर भाकरी एखादी एक दिवस नसली तर दुसऱ्या दिवशी असायची की. बर काय खाय मग भाकरी असते बी नाही आणि नसते बी नाही, आणि म्हणजे- असायच्या काळाला नसायच्या काळाला. हा. हा, असं बी व्हायचं. ते रानात कधी जाय म्हणजे वांगी कधी भाजायचं तुम्ही? कधी गेल्यावर भाजायची वांगी ती? गुराला गेल्यावर गुरु राखत बरं, राखत वांगी आणायची. होय. आता अशी गुरु गेली मी त्यातली झाडाची वांगी आणायची होय आणि आपल्या रानात आणायची आणि त्यात भाजायची सगळा घालून. कोणाच्या रानात नाणायची वांगी ती? ह्याच्यासारख्याच्या त्याच्यासारख्याच्या कुठली बी होय आईला भांडा येत होती तुझ्या पोऱ्याने वांगी नाही होय भांडणं घे, आई भांडणं घेत होती, हा घेत किती होती. आम्ही काय खायचा दिसतो वस्तू वांगी किती आणायची ती? दोन हा लय आणि कशा भाजायची कशी? सगळं घालायचं आणि भाजायची. हा आणि भाजली म्हणजे ती पाला काढायचा आणि भाकरीवर खायचा मीठ ना पीठ तशीच खायची? चांगली पाणी लागायची? भरवून घ्यायचं कोणी कोणी तर. चांगली लागायची? एवढी एवढी भाकर आणि एवढा वांग्याचा काला होय जरा पोटाला आधार होतो. हा खात होतो. मग गुरं राखायला गेल्यावर असं अजून काय काय खायचं? शेण्या, हा शेंदड, हा. वाळक, आमच्यात नसली तर चोरून आणायची, हा आमच्यात असली तर आमच्यात बी खायची. आमच्यात असलेली जी आमच्या संग कोण पोरं असली त्यांना बी द्यायची. हा मग आय मारायची त्यांना खाबर दिली मग होय मग मार खायचा काय करायचं, हा खायचं. आणलंय करून वांगीन गाजरा आणि करंड्याचे चोरत होतो. होय ती शेजारला रान होतं आणि मळकरी होते पाणीवाली माणसं होती. बर त्यांची जरा सावकारकी होती, पाणी होतं, हा. त्यांनी पेरत होते. बर आणि ते आणि आमच्या आईच्या मावळणीच घर होतं, बर मग ज्याला जिव्हाळा बी होता. हा मग तरी जिव्हाळा गरिबीमुळं कोणाला कोण ओळखत नव्हतं. बर मावळण होती बरोबर आहे, हा 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 पर बाचेन मावळून ओळखत नव्हते. होय ही बी आईच्या मावळणीच घर आहे, हे सुद्धा आईच्या मावळणीच घर आहे.
गरिबीमुळे म्हणजे आमच्या आईच्या मावळणी ह्या गावात 3 होत्या. होय. हां 3 होत्या. पर ओळखत नाही कोणाला कोण, पहिली- गरिबीमुळे ओळखत नव्हती. पहिलं लोक जीव पण लिहिला लावायचे आहे का नाही? कसला जीव मग कुठला आलाय, पोटाच्या मागं लागायचे आणि जीव लावत कोण बसतया? हा जीव लावायला टायमिंग लागतंय. हा. कुठला आणायचा टायमिंग? कोणाला तर सावकारात वाश काहीतरी केलं तरी ओढ देते म्हणायची. उगूच टायमिंग कशाला घालवायचा जातात? पहिलं सावकर लय होतं काय? आमच्या गावात 75 गरीब हा आणि 25 सावकार. होय. 25 सावकार. सावकरी कशी चालायची पहिल्या काळात? बापू बंडे एक सावकार, दुबा करंडे एक सावकार, म्हणजे आण पाणी खाऊन. आणि बामण एक सावकार, हा राम पाटील एक सावकार, हा आणि ते दर्याप्पा क्षीरसागरचा बी बास दर्याप्पा हा दर्याप्पा क्षीरसागर सावकार. हा आणि एक बाकीची बघा निमग्रेज एक सावकार. काय असायची नेमकी सावकरी काय असायची? सावकर के त्यांच्यात फक्त दाणे एक पिकायचा हा. आणि पोट भरून खायची, ही सावकरकी. होय. पैसा नाही, बर. पैसा नाही. हा दाणे एक पिकायची, त्यांची शेतीदार चांगली होते आणि त्यांनी झटून करत होते. आमचा बाती जे काय गवंडी कामाला जात होता आणि शेतीला झटत नव्हता, त्यामुळेच पिकत नव्हतं. मग हे गरीब लोक त्यांच्याकडं मागायला जायचे का त्यांना हो, धान? देत नव्हते, होय. देत नव्हती. गरीब लोकांना जर दे गेलं तर त्यांच्याजवळ किती रोज राहायचं. हा ते नाही म्हणत होते, ते बरं होतं. होय. नाही म्हणतो ते बरं होतं. हा एखाद्याला द्यायचे किंवा आपलं काय काम करतात, हा. आपल्या वेळेवर पडतात माणूस, त्याला देत होते की, आम्हाला देत होते की, भांड्याची देत होते की. मग ते सण बिन कसं साजरं करायचं हो पहिल्या काळात? कुठला सण हे फन नाही फिन नाही. हा. हा त्या 25 घरात होत होते की. होय. मग पहिली पद्धत कशी होती, हा मांग लोकां, कोळी लोकां हा आणि महार लोकां हा सण मागायची होती. बर. पहिली लोकाला हा टोपलं घ्यायचं आणि सण मागायचं आहे. होय. ते 25च घरात सण मागत होते, बर. बाकीच्या घरात सण मागत नव्हते. होय. त्याच्या दारावरून तशीच जात होती. बर. जत मिळतं त्यातच मागायची आणि एक पोळी घेऊन जायची. होय. तशीच करत होती. आणि आम्ही तर सणच केला नाही. हा हम्म. नवीन कपडे घालायला मिळायचे का नाही तुम्हाला? कुठले आले कपडेच नव्हते आम्हाला. हा मग ती पंचम आली म्हणजे ती खेळ होत आले पहिला. हा जोकर खेळ, चकार खेळ. हा आमच्या गावच्या मारुतीच्या देवळापाशी 5 दिवस पंचमीत खेळ असायचा. बर. मग लोक नटून जायची, पोरी नटून जायच्या, हा खेळ खेळायचा, काय काय खेळ बराच असायचा. हा मग आता आम्हाला कापड नाही दे, मग आम्ही कापड नाहीत म्हणून आम्हाला काय कळते लाज वाटाय. हा आम्ही खेळ खेळायला जायचं. हे तुला काय जागा घेतला नाही. हा मग आम्ही लाजून म्हणायचं आणले कापड कर शिवणार आणि शिवून दिलं नाही, हा आणि आणलंच नाही. हा उगाचच सांगायचं, हा असं सांगायचं आम्ही. आणि हे सगळं फाटल्यालाच असायचं. हा 7 वर्ष आम्ही नागडे दिवस काढल्यात, हा असंच नागडे हिंडायची. आणि हे केस नाही, हा गुंड. हा ज्या वेळेला शरीराला काय लावून दिलं त्यावेळेला आईच्या लुगड्याचा फडाका का असा ना गुंडा आहे, हा तेव्हा झाकान झालं बघा. हा शरीराला काय लावून दिली हा. तेव्हा झाकान झालं. त्यावर झाकान नाही, उगूच अति पोर खेळते का ना दार. हा आम्ही नागडेच हिंडायचं, हा कापड नाही द्या मला. हा एक आई 12 आबायचा, बाला 12 पगार गवंड्याला, आणि इतर गड्याला 8 पगार, आणि बायला येळभर राबायला 4 पगार. हा आणि त्यात काय करायचं, कोण पैसे देते राबलं तर? पैसाच नाही त्या शेतकऱ्याजवळ. हा न्या मिरची, न्या दाणं, न्या हलग असलं म्हणायची. हा मग कुठला पैसाच नाही त्यांच्याकडे. काम काय काय असायची मग पहिली? पहिली बांगलन, गवंड्याला गवंडी काम करायचं, आणि बांगलन, हुंडी बांगलायची, ज्वारी बांगलायची, ज्वारी काढायची, बाजरी काढायची, पेंडा बांधायच्या, गोळा करायचं, मोडायचं, बडवायचं, आणि त्यांचं दाणं करून द्यायचं, चिपटं कोळवत दिली ती घरला घेऊन जायचं. हा असं करायचं. मग ही रानातली कामं चालायची. हां रानामध्ये पेरणी असेल, काढणी असेल, त्यावेळेस गाणी म्हणायची का हो? हां होय. होय, कोण कोण म्हणायची गाणी? आमच्याकडे पोरी होय. काय असायची गाणी ती? ती पण चालल्यावर हा चालीत म्हणायचं का असं साधं? चालीत म्हणा. ती पण बाईचं चाड झालं सैल, झालं सैल, घरच्या गाईचं बैल, गाईचं बैल, घरच्या गाईचं बैल. ती पण बाईनं तिनं काढली वली माती,
काढली वाली माती मागली रासनी जड जाती रासनी जड जाती मागली रासनी जड जाती पडला मेघ राजा फळी धरली कोरुईनी धरली कोरुईनी कुणबी निघाला पेरुईनी निघाला पेरुईनी कुणबी निघाला पेरुईनी पडला मेघ राजा फळी धरली काळ्या राणी धरली काळ्या राणी मेंढक्याची बाळतानी शेळ्या मेंढ्याची बाळतानी पडला मेघ राजा फळे धरली काळी कोट धरली काळी कोट जिमनी नेसावा हिरवा चिट नेसावा हिरवा चिट जिमनी नेसावा हिरवा चिट पडला मेघ राजा नका करू गाजा वाजा करू गाजा वाजा नका करू गाजा वाजा धरतरी माता बोल आला प्राणपती माझा प्राणपती माझा आला प्राणपती माझा टिप्पण असताना काय म्हणायचं आहे जुनवे करताना काय म्हणायचं आहे रास करताना काय म्हणायचं आहे लगीन होताना काय म्हणायचं आहे एखादाच असल्यावर काय म्हणायचं आहे ही जतल्यातच म्हण लागते आता ही पेरणी करतानाच होतं काय गाणं? पेरणी पाऊस जिमनीला ती आता तण आलं हा. ती कमरून झालं हा. हिरवागार चिट नसला त्यानं हा म्हणजे साडी नेसली होय आणि ते गाजावाजा करू नका माझा पती या लागलाय कोण म्हणतं धरणी म्हणते धरणी म्हणते होय वरनं माझा पती या लागलाय तुम्ही वोट गाजावाजा करू नका हा कोणाला म्हणते ती आम्हा तुम्हाला होय आला आला पाऊस म्हणू नका माझा येऊ द्या पती राजा म्हणते होय आणि काढणीच्या वेळेस मग काय गाणी असायची काढणीच्या वेळाला हा काढणीच्या ध्यानात काय खळ्याच्या वेळाला असते बघा म्हणा ये खळ्याच्या वेळाला होय तिळा तांदळाचं बोन तुझ्या राशीच्या मदनाला पाट्या देते मी सजनाला म्हणजे आपण ते वावडीवर उभं राहिलेलं असतंय वर उभं राहिलेलं असतंय असली म्हणजे एवढी वावडी असते वावडी म्हणून होती पूर्वी उपनायला मग ती वर उभं राहिलेलं असते आपण खालनं पाट्या देतोय मग त्याला म्हणायचं ती पाट्या देते मी सजनाला बर आणि त्याला तांदळाचं बोसत त्या निवदत त्या राशीच्या मदनाला म्हणजे त्या राशीला बर असं असतंय ते पूर्ण म्हणा का आणि त्याला तांदळाचं बोन शेतीच्या मावा येल्या झाडा झुडपानी झोपी गेल्या झाडानी झोपी गेल्या खळ बोण्याला गोळा केल्या खळ बोण्याला गोळा केल्या म्हणजे ज्यावेळी खळ असतंय त्यावेळी त्या मावल्यांना न्यूज करायचा असतोय हिरला ती पर्दी करायची असत्या हिरला न्यूज नाही करायचा असतोय ज्याचे हिर आहे त्याला आणि ज्याचे हिर नाही त्या राशीला पोहणं जावायचं असतंय नाळा करायचा असतोय तर तो कोंबडा करायचा असतोय म्हणजे त्याला म्हणायचं त्या मावल्या गोळा झाल्या त्या त्याला बोन करा असं म्हणायचं असतंय आणि पिकली माल दांडी माल वडीनं गाड्या यान लावा इमान भाड्या यान म्हणजे बैलगाडीन माल येणं घरला इतका पिकला इमान लावा भाड्यान असा आणि पिकली माल दांडी वरल्या बांधाची चुन खडी शेतकरी गाडीनं मालवडी धनी गाडीनं मालवडी म्हणजे ती केलेलं धान्य ती गाडीनं वडते गावात घरात खळ्यावरून घरला आणतंय असं असतंय ते 12व्या विहिरीवरी तत साळुंकी पाणी पिती नंदी मोठचा भुजवती 12व्या हिरीवरी चाक वाजत कोयऱ्याचं नंदी आल्यात पैऱ्याचं करमणुकीसाठी काय सजव पहिलं तुम्ही कर्मणी कशाला करतोय कामच मरणाचे आहे कर्मणी आणि कसले आले त्याला
जेव्हाला सुट्टी असावं त्याला म्हणायचं करमणूक. हा कसारखी कामं जायते आणि त्याला करमणूक का करायची. होय सुट्टी माहीत नव्हती का? हां सुट्टी कुठले रातचं बी कामं नाही. आता सुद्धा रातची कामं करतोय. होय होय रातची कामं आता सुद्धा करतोय. रातची कामं काय काय? परवा दिवशी सांगलीला गेलो, रातभर पिशव्या भरल्या होय आणि दिसवाला 7 वाजता निघून गेलो. रातभर पिशव्या भरल्याशिवाय 7 वाजता जायला मिळतं का? पहिलं ते ही पण असंच बघा, तमाशावर असंच माहिती का तुम्हाला? होय हा आमच्या गावाला येत होती. होय होय वर्षाला येत होते. बाया कधी तमाशा बघायला जायचे का? होय होय जात होत्या का? होय होय काय? लापाड बाळा जात होत्या. होय चांगल्या जात नव्हत्या, लापाड जात होत्या. बर कसा असं तमाशा माहिती आहे का तुम्हाला काय? हाय कसा असं तमाशा ते काय? तमाशा बाया गाणं म्हणायच्या, ते पाय नाचवायच्या फळ्यावर हा. दान दान. आणि पूर्वी काय होतं माहिती आहे का? हा दासरण्याचा खेळ होत होता. कसला? दासरण्या म्हणून होत्या. बर त्याचा खेळ येत होता गावाला. हा सारखाच यायचा. हा बामणाच्या दारात मांडायचा, हा. देवळा मोहर मांडायचा. हा. कसा मांडायचा माहिती आहे का? हा. त्यांच्याकडे गाडी होती हा आणि त्यांच्याकडे डांब होतं बर आणि ते डांब लगेच करावायचे हा आणि फळ्यात टाकायच्या हा आणि त्या फळ्यावरनं नाचकाम करायच्या. बर आणि मग ते दासरण्याचा खेळ आहे म्हणून गावात वर्दी करायची. हा आज बामण्या दारात दासरण्याचा खेळ आहे बघायला चला म्हणून वर्दी करत होती. हा एक कोळ्याचा माणूस होता गावात दौंडी करत होता. हा मग माणूस डोक्यावरच असायचं. हा. जेवायचं खायचं आणि दासरण्याचा 9 वाजता खेळ चालू झाला की बघायला जायचं. हा मग त्या दासरण्या खेळायच्या. हा मग त्याच्यावरून बायाने गाणं रचलं. हा कोणतं? त्या दासरण्या खेळून सारख्या 6 महिन्याला कुठल्या तर दासरण्या खेळा यायच्यात. बर 4 पैसे हा, हा. मिळतात म्हणल्यावर हा. ते 5 लागून पैसे घेऊन जात होत्या. बर 2 रुपये 3 रुपये. हा 3 रुपयाला रातभर 12 मासे खात होते. होय हां 4 रुपये. मग ते दासरण्याचा खेळ म्हणून एक नावच होतं त्याचं. बर आमच्या गावाला एक मला वाटतं 25 वेळा झाला असेल होय दासरण्याचा खेळ. कसा असा नेमका खेळ? कधी बघितला होता का तुम्ही ते? रोज बघायचं होतं ते. काय असा खेळ नेमका ते? मग ते दासरण्याचा खेळ बघायला गेलो. हा बामण्या दारात होता त्या दिवशी. हा बामण्या दारात त्या दिवशी असल्यावर मग आमच्या गावात एक साधा माणूस होता. बर साधा माणूस मुंड पटका काढला, हा उशाला घातला हा आणि बाळ इथं झोपलंय हा काय हा. आणि बायको तिकडे झोपली हा आणि बाळ कसं फिरले कोणा ठाव. हा आणि ते त्या बाळाला लुगडं कामर घातलं होतं. बर लुगडं हा आणि ते लुगडे कसं काय झाले कोणा ठाव. ते रात्याला लाईट नाही भेट नाही काय अंधारात हा आणि ते पटकन तसंच ठेवले. हा दासरण्याचा खेळ वाजायला आला आता जायच म्हणून त्यांनी ठरवलंय. बर उठून तवर झोपलं होतं. हा मग ते आता जायच म्हणून त्यांनी ठरवलंय. हा वयस्कार माणूस बायको भरलेला बर नातवंड झालेला माणूस होता. हा आणि त्याने काय केलं त्यातला पटका घेतला आणि लुगडं गुंडाळले. बर पटका म्हणून हा हा आणि ते दासरण्या खेळात जाऊन बसले. बर माणसं त्याकडे बघाले सगळे. होय हा हे काय काय हा आणि त्याला कळलं नाही उशीर. मग उशीरनं लय उशीरनं असेच करायला नाही भावतो म्हणून त्याला कळलं पुन्हा. हा बघतो तर लुगडं बर मग घरला गेला होय आणि मग पटका बांधून आला. बर ही अशी गमत झाली. आणि मग ते दासरणीचा खेळ कसा असतात काय असं नेमकं ते? गाणं म्हणायच्या नाचायच्या. होय हां ते गाणी जरा काय असायची ते आठवते का तुम्हाला गाणी ते? असं ती म्हणजे असलंच की माझ्या हिरीला इंजान लावा हा आणि असले गाणी होते. मग त्यावरून आमच्या बायाने गाणी काय रचली. काय? गावा आल्या त्या दासरणी हा. म्हणजे चालीमध्ये म्हणू का. हा म्हणायची चालली मध्ये. गावा आल्या त्या दासरणी खेळ करा त्या फळ्यावरी करा त्या फळ्यावरी हात लालाच्या गळ्यावरी. म्हणजे माझा बंधू तसा ऐकाय गेलाय त्याच्या गळ्यावर हात टाकला तिनं. बर ह्याच्यावरनं गाणं रचलं. होय आम्हा तुमच्या बायाने हा गाणं रचलं. बर गावा आल्या त्या कळवातनी आणि काय बरं नाही 5 गाणी होती फरी सरलं. नाच करते फळ्यावरी हाताला आलाच्या गळ्यावरी हा एवढं 5 गाणी होती. मग तुम्ही कोण कोण जायचं बघायला ती? आम्ही लहान होतो हा त्यावेळेला लहान होतो आम्ही. होय आम्ही जायचो की आमच्या भाऊ आम्ही. दासरणी म्हणजे दासी आणि राणी म्हणताय काय? दासरणी दासरणी म्हणजे दासरण्याचा खेळच येत होता. त्याचं नाव दासरणी होतं काय बाबा ते आता कुठं नाही. दासरणी का डान्सरनी म्हणताय? नाही दासरणी त्याला दासरणी म्हणत होती. होय 4 पोरी असायच्या 4 गडी असायचं हो आणि खेळ करून जायचे. होय मग त्या डान्सर म्हणतात ना त्याला डान्सर नाचायची गाणं म्हणून. नाचणारला डान्सर म्हणतात. आम्ही त्याला दासरणी म्हणत होतो. हा 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 आव दौंडी देणार माणूस म्हणतो त्या दासरण्याचा खेळ आलाय बघायचाला. होय
मग आम्ही दासर नाही म्हणणार. दौंडी कशा द्या जाऊ दे. अहो ऐकू आलं का, गावात आपल्या दासरण्याचा खेळ आलाय, बामणाच्या दारामोर मांडायला आले ते, संध्याकाळी बघायला या. वाजलेलं कोणाला कळत नव्हतं, वाजलेलं काय माहिती नव्हतं कोणाला. ए वाजायचं आता निघाले. संध्याकाळी जेवून येलेलं म्हणायचं, म्हणजे जेवाच्या वेळाला. संध्याकाळी जेवून येलेला बघायला या, दासरण्याचा खेळ चालू होतोय, बघायला या म्हणून ती गलोगली हिंडत जायचं. हिथं हळी देईल तथा हळी देईल तथा गावाला याडा काढायचा. मग जाईल लोक नटून नटून जात असतील. बघायचं तू. होय गर्दी असायची का? हो ती जरी शाळे नसून बाया नाचत होत्या. कोका फुटलाय केळीला आणि कापड फुरीनच चोळीला. पहिलं कापड फुरतो तेवढा आता फुरीना, म्हणजे दाट झाल्यावर कसं फुरलं. मग ते कसं बोलणार. रुसला बर तार समजावती कुण्या रीती, वती या कोण्या रीती, त्याला आडवा गोपा देती, म्हणजे बाळ अडवली त्याने होऊन रुसवा निघायला. जातीच्या धनगराचं मत कोणाला घावईल, म्हणजे आता मेंढर इथं तर उद्यात गडी भरत आता, म्हणजे त्याचं मत कोणालाच घावलं नाही. रान फिरून दमलं आणि त्याचं मत कोणाला घावलं, म्हणजे ह्या लावण्यात आता तर त्या लावण्यात लगेच. कशी असायची पहिली लग्न, कशी असायची लग्न? वय 5 दिवस लग्न असायची आणि खिरण पोळ्याच करायच्या. संध्याकाळच्या खिरण पोळ्यानं येळभर पिठलं भाकरी, येळभर आमटी भाकरी, चपाती, काय कोण एखादं सावकर लोक चपाती करायचं आणि गरीब लोकांचं लगीन असलं तर भाकरी करायचं. एकदमच गरिबाचं लगीन असलं तर ती खाणारी जेवणारी बी लाजायची. हिथं काय भाकरी नसायच्या, ऊस कशाला त्यांची आबरू काढायची. नाहीतर मग सावकाराचं लगीन असलं, हिथं आता माझं लगीन आहे, हे खाल्ला फरांडा येऊन सगळा जेवाय बसायचा. गुटुडीवाडी ह्या इथं गुटुडीवाडी आहे, मग ही सगळी 9 वाजता भाकरी खायला यायची, हाय लगीन चला म्हण. आणि मग संध्याकाळी आणि खिरपोळा खायची. आणि हेच गरिबाचं लगीन असल्यावर ते येत नव्हते, असं होती पद्धत. आणि ते लग्नामध्ये बागाबागीचा कार्यक्रम कसा असायचो? कशाचा? पोरगी पोरग बघायचा कार्यक्रम? नाही बघू देत नव्हते. मग नाही 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 आण बाण बघायचं, पोरीनं पोरण गपचे बसायचं. नाही नाही बघा बघायचं नाही, पोरीन पोरला बघायचं नाही. नाही बघायचं नाही. आयन बाण बघितले खायला झालं. तुमचं लग्न कसं झालं आठवतंय का तुम्हाला? हा कसं झालं काय? म्हणजे माझं लग्न झालं 47ला झाली स्वातंत्र्य. 47ला स्वातंत्र्य झाली, 48 49 50. मग काय झालं माहिती आहे का, हे आमच्या आईच्या आत्तीच घर. मग आईची आत्तीची ना आईची ओळख नाही आण नसल्यामुळं, आणि एका गलीतच राहत होते. आईच्या ना आत्तीची ओळख नाही. आणि आत्तीनं काय केलेलं, आता भावाचे लेकी नांदाय गेले की बहिणी इसरतोय भाव म्हणून आमच्या आईला तिनं याप करून आणलेली. हिथं नवरा आहे म्हणून तिनं याप करून आमच्या आई लगीन केलेली. म्हणजे भाऊ आला की माझ्या पण घरला येईल आणि लेकीच्या पण घरला येईल. भाऊ आम्हाला इसरतात म्हणून आमची आई ओढून आणलेली तिनं. एका गलीत मावळपाच्या राहत होत्या. ओळख नाही, तिच्या घरात माडगं नाही, हिच्या घरात माडगं नाही, ओळख कोणाची करायची, वाळली करून का करायची. हो मग ती लगेच वारली 2 मुलं झाल्यावर. वारल्यावर मग कुठला आली ओळख नाही पाळख नाही. आमच्या मग सासऱ्याला 1 पोर आणि 3 पोरी होत्या. एक ती जगवत बसल्याला कण्या पाणी घालत. मग आमचा नवरा जरा मोठं झाल्यावर त्याला लगीन करू वाटायला आलं. मग आमची आई म्हणाली ही लोक कडू आहे ती देत नाही. आणि बा म्हणाला जमीन लय 1 पोर आहे, मग मी देणार आहे म्हणाला. मग आईने जरा मार खाल्ला थोडाफार खाल्ला. मी द्यायचा आहे ना, तुझं कुठं याला चालतोय. आय म्हणला मावळून असून का करायचं, लोक कडू चोरटी आहेत म्हणली. आणि इकडून लोक चोऱ्या करत होते. मग चोरटी लोक आहेत कुठं तर मारून टाकतील पोरीला म्हणले. नाही म्हणले बा म्हणला द्यायची. मग दिली. यांच्या घरात बाय माणूस नाही आणि लगीन आमच्या आईच्या गळ्यात टाकलं. मग त्यावेळी माझ्या भावाचं लगीन होतं. भावाचं लगीन माझ्या मावशीने भाऊने आलता गुरा काय. मावशी काय म्हणली 5 वर्षाचं 500 रुपये तर देते. नाही माझ्या दिराच्या पोराचं लगीन आहे, त्या लग्नात मी लगीन तर करून देते, एक पोरगी बघून द्या. मग आमच्या बाण काय केलं, 500 रुपये नको, लगीनच करून देऊ दे. 500 रुपयात लगीन होत नाही आम्हाला पुन्हा, लगीनच करून देऊ दे भावाचं. हा भावाचं.
मग आईनं आमच्या चुलत भावाची पोरगी बघून दिली हा आणि तारीख एकच धरली दोघांनी होय तिकडं निकडं. हा आईनं बाण कसं करायचं आता. मग मावशी घरी भावाच लगीन व्हायला आलं, हा इथं माझं व्हायला आलं, इकडंच दोन्ही दोकडं लागणं. हा ते दिराय पोरच लगीन सोडून तकंड कशी येईल इकडं, हा कशी येईल बरं. बर मग ते त्या लग्नात लगीन करून द्यायला आली माझ्या भावाचं. हा म्हणजे का ह्यानं 5 वर्ष गोर राखले ह्याचं लगीन करून द्यायचं. म्हणजे तिकडे एक लग्न अजून होतं काय हा त्या लग्नात ती भाऊ तिने साधवायची होते. बर बर हा हा आणि तारीख एकच धरली. आणि तुमचं पण लग्न त्या दिवशीच होतं हा हा मग आमच्या बी गावात 13-14 नवरदेव होतं तर तारीख एकच धरली. बर मग मागं पुढं तारीख कोण घेणार. गाववाली म्हणलाली लगीन आम्ही कुणाच म्हणून खायचं, हा मागं पुढं करा, हा. कोणच करेना. हा मग कोणच करेना झाल्यावर मग आता आमच्या बाला आयला कोण पडलं. हा इथं मुलीच व्हायला आलं तर मुलाच व्हायला आलं. हा मग आमच्या सासऱ्यात मागं मोर गेला. बर मग आमच्या सासऱ्याला आमच्या बाण थापटला जरा. बर तुमचं तांदूळ तर 10ला घ्या. हा आणि पहिली तांदूळ 6ला होते, बर 12ला नव्हते. बर बर तांदूळ सगळ्याचं 6लाच. हा आणि संध्याकाळी 10-11 वाजता माणसं जेवायची, हा येळभर स्वयंपाक करायचा. हा मग आमच्या सासऱ्यानं लगेच तांदूळ तेवढं 10ला घेतलं. हा आणि माझं तांदूळ टाकलं आणि भात चालत गेला. हा भावाच तांदूळ टाकाय. होय हा भाव एकटाच बाशिंग म्हणत होतो बसल्याला रडत, बर मला आईन बनायची मग. होय आणि मावशी आमची वरमाय झाली. हा आणि आमच्या मावशीला आमच्या मामान वरमाय व्हायला आल्या म्हणून पुतळ्या गाठल्या. होय आणि आमच्या आईला साधू लुगडं इकडे पाठवले चाकरीच्या गाड्याबरोबर. होय आणि घरची लोक तिकडे गेलेत लग्नाला. हा आणि आमच्या आईला इकडे कोण पाठवले, चाकरीच्या गाडी पाठवलाय. हा आणि साधं लुगडं घेऊन आई लागली वरडायला, मला का चाकरीच्या गाडी, हा साधं का लुगडं. म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला लग्नात तुम्ही गेला नाही 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 आणि तुमचा भाऊ तुमच्या नाही लग्नात नाही गेला नाही 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 होय. बाय नाही हा. बा तेवढा कसा तर गेला 10ला तांदूळ माझ टाकून. हा. बाण गाठलं तांदूळ. आई आणि बा तुमच्या लग्नात होती माझी होते हा. माझ्या लग्नात होते. आणि मग कसं लग्नात वरात वगैरे बेंड बाजा होते वगैरे गे होतं का? होते गे कसं होतं काय बेंड बाजा नव्हता. हा डडाप टोटाप काय असायचं? काय होतं ते सुर पिला लिहिलेले हा आणि डडाप टोटाप हा असलं होतं. बर मग मग काय झालं माहिती आहे का, हा गावाला लाईट नाही. हा मग आमच्या गावात एक जणाच्यात गॅसबत्ती होती, बर ती भाड्याने नेत होती कोणतरी लग्नाला. बर मग 13 लग्नात गॅसबत्ती द्यायची कोणाला. मग मग आमच्या गल्लीत 3 लग्न होते. हा 3 लग्न असल्यावर कोणाला का उजीर झालं म्हणून एक गॅसबत्ती आणली, हा. मध्ये डाम रावला आणि त्याला गॅसबत्ती अडकावली. बर आणि चांगदेवा येड्याच्या बाज हा चांगदेवा येड्याच्या बाज इकडं हा त्याला वाशा उजेड यायचा. हा आणि आता छायकुळने राहत्यात तर येसू करंड्याचं हा म्हणजे काशीटुनीच्या बाजू हा तिला जरा उजेड. हा. आणि आमचा रामाय पर करायचा दारात. हा आणि तर मध्ये डाम रावला छायकुळणीच्या बरोबर दारात डाम रावला आणि तेगाला उजेड केला. हा आणि ते हलकी वाजायचं का नाही ती वाजाप हा ते त्या लग्नाला जरा वाजवायचं आणि ह्या लग्नाला जरा वाजवायचं हा आणि तिकडे जरा वाजवायचं. होय. तिघात एक वाजा, तिघात एक आवाज नंतर तिघात एकच तिघात एक आणि बत्ती, तिघात तिघात एक वाजा. होय. आणि त्या बत्तीचं काय भाडं होतं का मग बत्तीला 2 रुपये भाडं. कोणी 5 दे आता सगळ्यांना मिळून दिली की तिघाने. होय बर 3 रुपये भाडं तिघांनी 1 रुपया दिला की. हा. रामानेच बत्ती होती. हा आणि बामणाचे एक होते ती कुणीतरी नेली वाटतं. गावात 2च बत्त्या होत्या, बर. भाड्याला देत होती. हा. आणि वरात बाबालाच एक बत्ती होती, 3 होत्या 3. वरात कशी काढायची मग तिला वरात काढली की बघा. ते चांगल्या वेळेस ते आडेल्या घरात लगीन होतं का नाही, त्यांची स्वतःची बैलगाडी होती. हा त्यांनी स्वतःची झोपली, झोला घातल्या बैलाला, शेंब्या घातल्या, हा बैल नटवली आणि त्यांची स्वतःची झोपली हा आणि ती नवरा बायको त्यात घातली. हा आणि आमच्या बाला बी बैलगाडी नाही आणि माझ्या नवऱ्यालाही बैलगाडी नाही. हा मग माझी एक चुलत पण होती गावात, हा म्हणजे गल्लीत म्हणजे जवळच, हा त्यांना होती बैलगाडी. हा मग आमच्या बाण म्हणला तुमची बैलगाडी झोपा वरात्याला. हा मग माझ्या चुलत बहिणीच्या नवऱ्यानं बैलगाडी झोपली व ह्यानं काढली ती शेंब्या घातल्या, झोला घातल्या, बैल नटवली, फळी बांधली, गाडी झोपली. आणि काशीटुनीचा बा आणि ती नवरा बायको आणि आम्ही नवरा बायको, एका गाडीत 2. मोर नवरा मागल्या, मोरल्या फळीवर नवरा, मागल्या फळीवर नवऱ्या, एका गाडीत आमची 4, 2 नवरा नवरी. हा आणि चांगदेवाड्याचा बा ती सिंगल, अशा एका मागे एक गाड्या. आणि त्यातनं पुढं तोका करंड्याची लगीन होतं, त्यातनं पुढं तोका करंड्याची गाडी लागली त्यांच्या वाड्यापासून. मग 3 गाड्या झाल्या एका मागे एक. आणि रामायणकराची वरनं गाडी आली
हेकंड वरनं गाडी आली तेकंड आली हाडाकंड आली ती गाडी हा, आणि ह्या रस्त्याने 3 गाड्या गेल्या हा, खरंड्या दारातनं 3 गाड्या गेल्या मोसमाया दारातनं हा. आणि मारुतीला गेल्या वाजवत वाजवत नेलं मारुतीच्या पाया पडले आणि वाजवत वाजवत आणलं झाली वरात आणि ती जेव्हा वाजंत्री वाजवायची त्यावेळेस लोक नाचायची का? होय होय. नाचत होती आणि तीही वाजवायचं ती उकळी असलं होतं हा, लय मोठं होतं ह्याच्या परस हा, असलं होतं आणि ह्याच्यात बसायची पार होती बार बार बर, लांब उच डोसक्याच्या वर हा, बार होता हा, आणि दारू आहे का नाही दारू हा, हिरीत दारू घालायची सुरुंगात हा, 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 सुरुंगात घालायची हा, ती चिठीत बांधायची हा, दारू चिठीत बांधायची हा, आणि चिठी ह्यात घालायची हा, चिठी ह्यात घालायची हा, आणि ती पार ह्यात घालायची हा. जोडायच दोन्ही हा, आणि खन्न करून दगडा वापटायचं धाड करून तेच फटकडे आमच्या लग्नात हा, ही घेऊन जायचं सगळं हा, बारगोड होत हा. ती दारू एवढी एवढी न्यायची आणि एवढ्या एवढ्या चिठ्ठ्या न्यायची आणि चिठ्ठीत बांधायचं आणि ह्यात घालायचं आणि ह्यात पार घालायचे आणि दगडावर आपटायचं धाड करायचं ते बारगोडला बनायचं आणि माणसं नाचायची माणसं नाचायची होय. लेझिम असायची का बरं तिला? हा लेझिम 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 होतं की होय होय होय, फर लेझिम वाल्याला भाडं होतो होय, कोणाला सोसायचं कोणाला नाही हा, आमच्या गावात लेझिम होतं की होय. लेझिम कुणी काय कुणी गप केलं कोणाला लेझिम होतं गावात ते लग्नाच्या वरात येत असं लेझिम 40 लेझिम होतं गावात होय लग्नाच्या वरातीला ती गावालाच लेझिम होता लग्नाच्या वरातीला हा लेझिम असायचं होय होय. होय सावकर लोक लावत होते की आणि लग्नामध्ये गाणी काय असायची उद्या म्हणायची का? पहिली लग्नामध्ये गाणी बाया म्हणायची का? आता म्हणतो की आम्ही नाही पहिली म्हणायची का तुमच्याकडे? हो होय. कोण असं बघ गाणी म्हणाला? बाया असं पोळ्या करायला आलेल्या बाया गाणे रमूच उठायचं की होय. काय ते बाय आठवत गाणी म्हणणार बाय आठवत का तुम्हाला? कोण कोण होत्या? आता ती वराड्यातली तर बिनवळखीची हा वळखी गावातल्या गावात वराड असलं मी वळखीची असते ती. कोण कोण होत्या वळखीच्या गाणी कोण कोण म्हणायच्या? गाणे होय हा पहिलं जुनं हा आणि वारली किती काय नाव होते तुमचं? सरूबाई हा चौगुल्याची लेक ममदाबाजात दिली ती कुकड्याच्यात हा शेवंता हा. पण आंदू कुकड्याची आईन मावशी हा त्या गाणं म्हणतो त्या हा आणि धोळा खांडेकराची आई गाणं म्हणत होती हा आणि एक तंगाईळी म्हणून आहे हिथलं उठूनच गेली ती घर आता हा कृष्णाईळीची बायको एक गाणं म्हणत होती हा आणि रामा इरकराची आई गाणं म्हणत होती हा आणि नागरी सासू एक गाणं म्हणत होती कशा असायची हो गाणी ती काय? हा जरा म्हणून दाखवा की. गाणे होय हम्म. मांडवी वाच्या दारी वला चिकुल कसा झाला चिकुल व चिकुल कसा झाला चिकुल व नवऱ्या बाळाचा बाप नाला बाळाचा व सावळे सीताबाई बाळाचा व मांडवी वाच्या दारी किळ सांडली तेलायाची सांडली व सावळे सीताबाई सांडली व नवऱ्याच्या बापायानं छडी लावली मला याची लावली व सावळे सीताबाई लावली व भरल्या बाजारात इन बोलती वायाला हिरवा मंदिर जावायाला भरल्या बाजारात इनी बाईची पडली गाठ चुळी फुटानी रंग दाट चुळी फुटानी रंग दाट चाळूला माग इन काळा रानात पडल्या वाटा गोऱ्या फणाचा बोबा इटा वराड एवढ्या आलं 12 लजगऱ्या दोन घुडी ताने म्हशीची माग गाडी नवबिरीचा बाप काय बघता जुन्या भीती सोनं देऊन हुंडा किती नवबिरीचा बाप बघी गोट्यात खालवर द्यावं म्हशीचं खिलायार नवबिरीचा बाप काय बघता बैलापाशी हुंड्या संगट द्यावं म्हशी
संकट द्यावं म्हशी हुंड्या संकट द्यावं म्हशी. बरं ते ही सांगाय मला पहिला सासुरवास गेले असं आहे का रे? हा सासुरवास हा काय असायचं नेमकं होती? हा हा ल तसल्यात ना मुरकून देऊन नांदत होती. आता काय नांदते ती? कसा होता सासुरवास? तुम्हाला होता ए, सासुरवास? कोणच नांदत नाही आता. हा. हा लय सासरवासात लोकांनी नांद काढलं. भाकरी द्यायची नाही, हा. कामाला सारखं लावायचं, सारखं कामाला लावायचं. हा. गुर्रा काय गेलं मी गुर्रान बांध वैरण काढून आण बलमीची कांड कुठती वैरण कातर घाल जात्यावर दळाय बस. हा. दळाय बसले की तर सासू भाकरीला बसायचे. सोनून दळून द्यायचं पीठ. पहिली पिठं दळून सकाळ दळायला फुरायचं नाही, संध्याकाळी वाहिलेच दळायचं 4 भाकरी पुरतं. तेवढे सोनून दळले की इकडे सासू भाकरी करायची. हा. मग ती दळून द्यायची. 12 भाकरी हुस तर दळायचं, 12 भाकरी सासू भाकरी करायची. आणि त्याला एकाला 1-2 वाढायची, ह्याला एकाला 1-2 वाढायची, नवऱ्याला 1-2 वाढायची, आपण 1-2 खायची, सुनला अर्धी द्यायची. होय तिनं तर सगळं करत आणि तिलाच भाकर नाही. सुनला अर्धी द्यायची हा. आणि तिने गपचूप खायची. काय म्हणाय नाही का तिनं? नाही चालतच नव्हतं हा. ना. ती भाकर बी नसली तर वैशा सकाळच्या कन्या शिळ्या उरल्या असल्या तर द्यायच्या. होय बाकीच्या घरातल्या माणसांनी पोट भरून जेवायचं, सोनून कमी तिनं खायचं, उपाशीच राहायचं. सोनून कमी खायचं. होय. गोवासने आम्ही लिहिली खायचं, हा. थोडंच खायचं. चहा तर नाहीच, हा. पोळी तर नाहीच, हा. गुळ तर नाहीच, हा. काय नवजून केलं असेल ते तर नाहीच. हा. ती वाश केलं तर पोरानंच खाल्लं म्हणायचं. हा. नवीन काहीतरी केलं वाश केलं तर पोरानंच खाल्लं म्हणायचं. का बरं असं असेल? अंड्याचं कालवून तर नाहीच, मटणाचं कालवून तर नाहीच. हा. मग लई सगळं घरबार 2 डाव जेवल्यावर 1 भाकरनं उरलेलं पाणी मटणाचं मोकळं वाढायचं हा. दुपारा नाहीतर संध्याकाळी. तर तिळभर रानात कामच करायचं. होय का बरं अशी करायची हो तिला? मस्त्या. हा. कोणाही मस्ती? सासूची. होय. बर. सासूच्या मस्त्या असायच्या. हा. सासूचा त्या घर धावत होत्या. हा. सासूचा त्या घर धावत नाही तर ना मी दुसऱ्या लेखाला लगेच बायको करते सोडचिट्टी म्हणायची. होय सासू अशी म्हणायची. हा. आणि लय झाल्या सोडचिट्ट्या लय केल्या बायका दुसऱ्या होय. त्याच आणि निमित्त काहीच नाही वायशाच निमतात. तिला कमीच द्यायची भाकर. हा. भाकर द्यायची नाही. रताळ होते. हा. 2 चंगळ्या रताळ द्यायची. हा. मी ते कलगुंडच घर आहे. हा. ती कलगुंड्याची म्हातारी म्हणायची हा. अर्धी भाकर आणि 2 रताळ मी सोनला देत्या. हा. आणि एखादी सून भाकरी चोरून खात होती. हा. आज तिनं भाकरी चोरून खाल्ली म्हणून गावभर बोबाटा करायची. होय. हं. हा. ती काशाची आहे ती चोरून खात होती भाकरी. मग तिला भाकर कमी दिली म्हणून गावाली लोक तिला काय सासूला म्हणायचे? नाव काढायचं नाही. हा. तर अटॅक केली इथं कशाला न्याय करायला तुझ्या घरचं बागला म्हणायची. होय. इथं कशाला आलाय म्हणायची. शिवाय काय साजे? तर अटॅक केली तुझ्या घरात काय नाही का म्हणायचं. जा हा. आमच्या घराची पंचायत करून म्हणायची. हा. मारायचे सुनला सासू सासर मारायचे हिरीत पडायच्या मारायच्या. होय. होय हिरीत पडून तर बाया सासर वाचनला मेल्या. बर. बऱ्याच मेल्या आपल्यातल्या. हा. होय हे सासूच्या जाचामुळं. सासूमुळं. हा. मोठी आई एक मेली हा. सासरवासात आपल्या गावात. मला ते हीच सांगा की पहिल्या म्हणजे शिव्या काय असायच्या? शिव्या काय द्यायची? बाया एक मी गेले शिव्या काय असायची किंवा सासू झाली ह्या शिव्या काय असायच्या पहिल्या? रांड बुडके हम्म. असलेच की फुकणे भवाने झक मारदा तकडं एकमेकीला काय तर न्यूनच भांडणं झालं तरच घे उगच कसं द्यायचं ये तुला पालती घालून थोडं ते हा. बडं भांडणं काढणारे लय लोक होते. हा. म्हणजे संपत्तीच्या जोरावर बर. माझी संपत्ती आहे मग बडं भांडणं काढायची. हा. आणि ती तकडे मुकाटच चाललं तरी मागच्या द्यायचे त्याला. हा. मग तिच्याशिवाय ऐकून माघारी फिरतेच घे. हा. मग त्यांनी 2 दिले मी ही 10 देत होती. होय. हां 2 दिले की 10 द्यायचे. आणि बाया भांडणं करायचे का पहिल्या? हां मारामारी बी करतो ते. कशावरून भांडणं लागायची? कशावर वय आता सांगू का कुठतर वड्याला गेल्यावर धुण्याचा जागा वड्याला 2 ठिकाणी असतो गावात. बरं. प्रत्येक गावात हा. इकडला भाग तिकडे जातो हा. तिकडला भाग इकडे येतो. हा. मग ती एका ठिकाणी धुवून जाते. हा. आणि लय करून वड्याला धुणं पहिले पाणी होती वड्याला. हा. मग माझा दगड माझ्या अंगावर पाणी आलं तुझ्या अंगावर पाणी आलं. हा. ते पाणी नसतं या हा. पाणी नसतं या हा. शिनो कुठल्या जर गलुस्तान बोललेले असले का नाही त्या बाईन बोललेलं असली की तर दोघीची मिठी लागते. बर. अशी अनेक 5 बाई झालेली पाहणे निमित्त असते का ते? निमित्त पाण्याचं असतं या. हा. आणि पालतं घालून खडकाव कुचून एकामेकाला रक्त काढून अंगावर माझ्या पाणी आलं मग ततच कुचायचं.
गावाला साऱ्या कळायचं ह्यासाठी भांडायचं मग. सणावाराला गाणी वगैरे म्हणायचं का हो तुम्ही? होय. काय असायचं सणावाराची गाणी काय काय असायची? दिवाळीत हा काकडाचं गोड लाकडाचं मिशी उंदराची मिशी दाढी बोकडाची मिशी उंदराची आडावली मेंढी कोशाची आणि आली आली दिवाळी दिन दिन दिवाळी भाऊ बहिणीला वावळे आली आली दिवाळी दिन दिन दिवाळी भाऊ बहिणीला वावळे आजगाड बदगाड दे बिरुबा चंदन टिकली दे बिरुबा आईस पैस दे बिरुबा आणि आली आली दिवाळी भावाला वावळे आली आली दिवाळी भावाला वावळे ही आमची गाणी दिवाळीतली. आणि ह्याची गाणी काय असायची? पंचमीची गाणी. आणि पंचमीतले झुंझुना पाकरा जा माझ्या मायारी कमानी दरवाजा बस जा जाऊनी आईला सांग जा साखळ्या मोडल्या तर मोडू दे सोनार येवाई पाटील जावाई मोडल्या तर मोडू दे उद्या मी करीन. ही आई म्हणते लेकीला आणि लेक म्हणत्या म्या माझ्या गरिबीतनं दागिना मोडला. आणि ती झुंझुन पाखरला पंचमी दिवशी आईकडे ती पाखर जो सांगावं ती त्या आणि त्या आईला जाऊन पाखरू सांगते आणि तुमच्या लेकीन दागिना मोडला म्हणून. आणि ती आई म्हणत्या सोनार येवाई पाटील जावाई उद्या मी करीन लेकीला मोडलं तर मोडू दे उद्या मी करीन अशी म्हणते आई लेकीला. मोराळे म्हणून कोणीच नेलो? हा मोराळे म्हणून कोणीच नेला? मुरारी हा कोणीच नेला मुरारी हा भाऊ यायचा भाचा यायचा बाय यायचा हा हे जागे कोण बेयायचं घरातलं कोण बेयायचं. किती लांब होतं घर तुमचं? हिथं जवळ आहे हा 5 भाकरी बांधून घेऊन येतो होय होय हिथं जवळ आहे. आता आधी गावात राहत होते आम्ही नातत होतो आता राहणार राहते. काय आणायचं भाकरीवर बांधून काय आणायचं? गुळ नाही तर साखर हा गुळ नाही तर साखर. कसा यायचा? गाडीने यायचा का? नाही चालत. होय गाडी नव्हती का? 40 पाऊंड आणि त्याला कशाला गाडी फटफट नव्हती का? 40 पाऊंड आहे घेत ना ते आता तर हा एवढ्या जवळ घर आमचे बर सासरचं माहेरचं हा येत होतं. मग भाऊ आल्यावर त्याला भावाला जेवायला वर काय करायचं? कांद्याच कालवून भाकरी हा ती पीठ असेल तर हा नाहीतर तुझीच भाकरी खान चल. होय ती बी सासरा उद्या लावून देतो म्हणलं म्हणजे ती मोखालाच जायचा आणि नाही लावून दिला तर मग घेऊन जायचा. होय ते लय लहान असताना झाल्या गोष्टी हा म्हणजे पहिल्यांदा नांदा येताना हा जुनं झाल्यावर आम्ही जो संसारात गुंतलो जात नव्हतो ते कशाला नाही येते आम्हाला जमत नव्हतं संसार नवीन सोडून. नवीन असताना मग असं घरची पाठवत पण नव्हती का? पाठवत होते हा. ते मी उद्या सण म्हटल्यावरच आज येत होते लय आधी येत नव्हते होय पाठवत. आमच्याच घरात पोळ्या कराय कोण नसायचं सण कराय कोण नसायचं बोलवणाराला लाज वाटायची की थोडीफार. मग आमच्या आई तर काय करायचे तुमच्यातलीच वायशी डाळ आणि पीठ द्या म्हणायचे मिसळून करतो एका ठिकाणी जेवूया. होय मग सासऱ्याजवळ पीठ आणि डाळ असली तर द्यायची नाही तर नाही बी द्यायची. हा मग नाही दिले तर मग आमची आई आपली सगळ्याला पोटभर जेवाय वाढायला कुठलं म्हणून 5 पोळ्या तकडेच द्यायच्या हा अर्ध्या का खाय नाही. हा जेव्हा सगळ्या माणसाला जेव्हा वाडा पोळ्या एवढा फरक नका. पहिली लोक लय खात होती मग खरं आहे का? होय हा लय काय म्हणजे सगळी खात नव्हती हा थोडी थोडी खात होती. हा लय म्हणजे त्यांच्या पोटाचा गाड्याच मोठा होता हो. होय ती गाड्या कसा आहे माहिती आहे का हा असा बघलच गाड्या असतोय. हा माझ्या एक बहिणीला होता बरं. ती बघायला मिळाला आम्हाला. हा ती 7 भाकरी खात होती होय आणि आम्हाला अर्धी सरत नव्हती. हा आणि ती 7 भाकरी कुठं जाते म्हणून मी ती दाखवायची बघ हे बघ कसं म्हणजे भोंगा आलाय बघ म्हणजे 7 भाकरी खाल्ल्यावर हा हे तर जाते म्हणायची. 7 भाकरी किती टायमाला खायची? एकदा 7 होय पुन्हाच्या टायमाला जर 2-3 हा पुन्हाच्या टायमाला जर 2-3 हा म्हणजे दिवसाची 10-12 खात होती. होय खात कोण होती कोण? बहीण माझी होय खात होती तेवढी एकच बहीण आणि एक भाऊ बी खात होता. हा 2 भाऊ दोघं भाऊ कमी खात होता हा आणि एक भाऊ लय खात होता. सगळ्यात जास्त कोण खायचो? माझा बारका भाऊ हा किती खायचो? 12 भाकरी खात होता एका टायमाला? होय. हा खात होता पण बैलगाडी उचलत होता. बैलगाडी? बैलाला उचलणं तसली बैलगाडी उचलत होता. होय होय किती टाइम जेवायचं? 3 टाइम 3 टाइम आहे भाकरी किती? एका टायमाचीच भूक जास्त असते हो हा सकाळची. सकाळच्या टायमाला किती खायच्या? 8-9 बर दुपार 5 हा संध्याकाळी 3-4 होय एवढे खात होते. आणि काय काय असायचं भाकरीवर खायला? काय काय असायचं? कांद्याचं कालवण 2 वांग्याचं कालवण 2 लिटर 2 वांग्याचं कालवण 2 लिटर हा मुठभर मटकीचं कालवण 2 लिटर हा
मुठभर डाळीच कालवून 2 लिटर, मुठभर गवाऱ्याच कालवून 2 लिटर, काय बी मुठभर असलं तर 2 लिटर कालवून. होय. ते 7 माणसाला फरायचं. होय. ते अर्ध तेच खायचा, अर्ध घरभर खायचं. होय. अर्ध पातेल त्याला लागायचं. अर्ध लागायचं त्याला. आम्ही खाऊ देत होतो, त्याला लागते म्हणून खाऊ देत होतो आम्ही. आणि जेवण करताना सगळे मिळून जेवायचं का कसं मागं पुढे जेवायचं? काय कोणाचं काम, कोण वैरण आणाय गेलं, कोण बैल बांधाय गेलं, कोण त्या शेजाऱ्यानं हाक मारली तिकडे गेलं, मग कोण जेवायचं बसलं, ते जेवून झोपलं जाऊन, तर दुसरं बसलं, तर तिसरं बसलं, कोण कशी बी जेवायची त्याला काय माप नाही. आणि मग ते रोजच्या जेवणामध्ये काय काय असतं घरात खायला? भाकरी राचा रोजच्या जेवणामध्ये कालवण काय काय हे देव मग ते नवा मुठभर गाव, अरे तुटलं काय, नाही नाही मुठभर गवाऱ्या 2 लिटर पाणी हा आणि चटणी मीठ, हा. शेंगदाणा नाही. चटण्या कशा कशा असायच्या, काय काय असायच्या चटणी हा? वाळल्या मिरच्या 2 किलो 3 किलो, त्यात जरा वसा मसाला घालून उकळात चेचायचं, चाळायचं आणि गाडग्यात भरून ठेवायचं. कसला मसाला कसला असायचा? 4 आणे जिरं, हा 8 आणे धन, हा. आणि 4 आणेच खोबरं, होय. आणि 4 आणे मिसळ मसाला, हा 3 किलो मिरच्यात घालायचं आणि उकळात काढायचं हा. आणि गाडग्यात भरून ठेवायचं. होय. महिना 2 महिने जाईल ते जाईल. हा वाळला खट फुटा हा आणि ती रोजच्या कालवूनच घालायची. आणि ते बी कोणाला चटणी तशी मिळायची नाही, हा. एकदम करायला मिळायची नाही. वर आणून जरा जरा रानातल्या भाज्या काय काय असायच्या ज्या पावसाच्या पाण्यावर ज्या येणाऱ्या ज्या रानातल्या भाज्या रानातल्या भाज्या, एक कुंदरीची, हा, एक गोळची, एक चिगळची, हा, एक माठची, ह्या आपोआप उठायच्या भाज्या, हा, एक कुरडूची, हा, एक डाळीची, हा. 5 7 8 रंगाच्या भाज्या उठत होत्या. आता आहे त्या का भाज्या त्या? हाय ते कोणत्या कोणत्या आता चिगळ हाय, घोळ हाय, गोड आहे का आता? कुरडू हाय, आता बघायला मिळेल का? कवचित आहे. लोकांनी औषध मारून घोळा मारल्या. बरं घोळ अजून काय आता आता काय काय बघायला मिळतंय? आता घोळा आहे ते घे, हा घोळा हाय, चिगळ आहे, हा राजगीर आहे, हा शेपू काय लावून करतो, हा बाकीच्या भाज्या लावून करतो. आपोआप उठायच्या भाज्या, माठ हाय, हा. हाय आता रोग, होय. कुरडू आहे आता रोग. हा. मग तुम्हाला सगळं जास्त खायला काय आवडायचं? पोटा गेलं कुठली भाजी, हा. कुठली बी. मटन मासा कसा असायचो? मटण मास हं? 12 रुपयाला एक बोकडा आणायचा लोक, हा आणि त्याचे 12 वाटं करायचं, हा 1 रुपयाचा 1 वाटा, हा आणि ते बी कोणाला घ्यायचा व्हायचा नाही. हा 1 वाटा जकूसारख्याने घेतला, हा. त्यात 4 जण मिळवून 4 आण्यास घेऊन खायचे. होय. फक्त 4 आण्यास देत नव्हती जाग्यावर, ती चौघांनी मिळून घ्यायचं. जाग्यावर रुपयाचं. हा आणि आम्हाला परत- फोडा येत नाही म्हणायची. आणि परत मग ती चौघांनी वाटून घ्यायचं. इकडे बाहेर यायचं हा. त्यातनं घेऊन, हा आणि इथं 4 आण्यास घ्यायचं. पण ती बनवायचं कसं काय काय कसं काय? त्याला हळद मीठ लावायचे, ते शिजायला टाकायचं आणि त्याला शिजवायचं. न जरा असलं तर खोबरं घालायचं, नाही तर नसलं तर फळक पाणी करायचं, चटणी घालायची, पिठाचा आळण घालायचं, आणि 2 भाकरी 2-3 भाकरी वाढायच्या लेकाला, नवऱ्याला 2-3 भाकरी वाढायच्या, एकदम अर्धा तांब्या कालवून वाढायचं. हं. फरफर खाऊन पडते तिकडे 2-2 महिने वाटलं यायचं. मग ही कोंबड्या मासे वगैरे असायची का? असायची की हा कोंबड्या, कोंबड्या आहेत, असायची की. हा कोंबड्या खायच्या का? पाहुणा आला म्हणजे कोंबडे कापायची, त्यावेळेला मटण कुठलं आणायचं. होय. मटण तसं ते मिळत नव्हतं. पाहुणे आलं का कोंबडी असायची, कापलेलीच असायची का? मिळलं तर कापायचं, नाही तर हे करायचं, काय करायचं? भजे करायचं, पिठलं करायचं. होय. आणि जुनी जी हे आपण कोरड्याच म्हणतो, कालवण म्हणतो, ते काय काय असायची जुनी? कोरड्याच म्हणायचं त्याला. हा कालवून आता म्हणते ती. हा आता लोक ऊसतोडला जाऊन तकडे शिकून आलेली बर. कालवून म्हणायला. हा. कालवून आम्हाला ठाऊक नव्हतं, हा आणि वाजलेलं माहीतच नव्हतं. हा काय म्हणायचं माहिती आहे का, हा देश उगवताना हा जरा वर आला की त्याला म्हणायची कवळी न्यारी, हा आणि जरा आला की त्याला म्हणायची निभार न्यारी, हा आणि वर जरा दिवस आला की त्याला म्हणायचं ताटर न्यारी. बर त्यावरून सगळं ओळखायचं. बर. तुम्ही मला म्हणाल, मी तुम्हाला म्हणायचं. हा मी ह्या वक्ताला आलो, त्या वक्ताला गेलो, तू त्या वक्ताला ये, हा. ताटर न्यारीला ये, हा. कवळे न्यारीला ये, हा उरकून घेऊ काम. हा ताटर न्यारी, कवळी न्यारी, निभार न्यारी, हा ह्यावरून अवलंबर. बर. मग वर दिवस आला, हा मग म्हणायचं दिवस काला आला, हा मग म्हणायचं दिवस मध्ये आला, हा मग म्हणायचं दिवस कालला, हा मग म्हणायचं थुरली शांच्या पर, हा मग म्हणायचं बारकी शांच्या पर, हा हा मग म्हणायचं पारच दिवस गेला, हा
कासरा राहिला, हा. मग म्हणायचं पेंड राहिला, कानी राहिला, हा. मग म्हणायचं पेंड राहिला, मग म्हणायचं पाकच देश गेला. हा. असलं चांद इथं गेला, चांद तथं गेला. हा. वाजायचं कोणालाच माहित नव्हतं. हा. हे वाजायचं कशाला कशाला म्हणतात काय माहित. हा. 11 वाजले 12 वाजले ह्यातलं काय माहिती नव्हतं. आणि पहिलं मग रात्री लाईट बीट नसायची आहे का नाही नाही. मग कसं काय असायचं हो पहिलं काय? मग ते असंच अचानक जाऊच्या गावाला एखादा माणसाचा खराब झाला, हम्म. आतड्या कातड्या असलं तर सांगायला येतोय माणूस. हा. त्या अंधारात ये जायचं, हे अंधारातच जायचं. हा. मग त्यात दुसरीने विचारायचं, हा. तुला का कळलं? हा. तर मला मध्यरात्रीला कळलं. हा. मध्यरात्रीला हा. मग आलीच का वा कोंबडं वरडायला आली, हा. कोंबडं वरडायला. हा. मग मी आली. मग ते माणूस तत्वर जायचं आणि ते माणूस तत्वर चालत जायचं म्हणजे कोंबडं वरडतेच की. हा. बरोबर. जवळच्या पाचच्या गावात, लांबल्या गावाला जमत नव्हतं. हा. ते त्याला गावतच नव्हतं. हा. इजापूरलाही गावत नव्हतं. एवढ्या गावात एवढ्यातच गावायचं. आणि मग ती लाईट नसल्यामुळे मग ती संध्याकाळी अंधारात कसं करायचं हो तुम्ही? अंधारात चपच जायचं आणि असल्या वाटा कुठल्या इतकं खड्ड. हा. हा, माझी एक मामाची लेक वारली इळवीला. हा. आम्हाला रात्री कळलं 12ला. हा. माणूस आला तिथनं. हा. अहो कसल्या वड्यात नाही, कसल्या वगळीत नाही, कसल्या पाण्यात नाही, कसल्या ढोहातनं गेलो आम्ही. हा. आम्हाला कळलं रात्रीच्या 10ला. हा. आम्ही तिथं पोचलो 1ला. हा. आणि तकडली पाहुणे माहेरची लोक येऊस तर वाजल्या 4. हा. आत्ता कळतंय 4 वाजल्या, तेव्हा माणूस कोंबडं वारलाय. हा. वाजलं कळत नव्हतं तेव्हा आम्हाला. आणि मग घरामध्ये ज्यावेळेस लाईट नसायची तुमच्या हम्म. रात्रीच्याला, हम्म. मग ती स्वयंपाक पाणी किंवा जेवण पाणी कसं करायचं? कसं करायचं म्हणजे राखीलचा दव होता. हा. राखीलचा दव कामापुरता ठेवायचा आणि इजवून ठेवायचा. बर. राखील बी मिळायचं नाही. हा. मिळायचं नाही म्हणजे पैसे नाही. हा. मिळत होतं राखील, पण पैशाचा खर्च होत नाही का. हा. मग मग ते जेवण रात्रीच्याला जेवण मी ते राखेलच्या चिमणीवरच करायची का? समोर करायचं, अंधारात करायचं. हा. अंधारात करायचं. बर. काय मुंगळा जाऊ दे, मासा जाऊ तसं खायचं. कोण तुम्ही जात्यावर दळता? तुम्ही दळलं का जात्यावर हो? आम्ही दळतो, अजून दळतो. तुम्ही आधी दळत होता का? आणि तुमच्या आधी कोण दळायला जात्यावरती? माझ्या आधी हा. आमचा सासरा. होय. बायको दळायचं का? होय, बायको नव्हती त्याला. बर. बायको वारली होती त्याची. हा. त्यानं हातावर दळून भाकरी लेकर जगली. होय. त्यानं 10 वर्षात दळून काळ घातलंय. होय. आणि अजून कोणाला बघितलं तुम्ही दळताना? हा, अजून दळताना कोणाला बघितलं तुम्ही? दळताना हा. अशाला गावाला बघितले. होय. मग तुमची आई दळायची का? हो, आता हा. आमची आई दळणं तर. हा. मग आम्ही जरा मोठं झाल्यावर जरा ओढ लागा घ्यायची. होय. काय कधी उठाय दळाला आहे? पाठीचारला हा. कोंबडं वरडाय. काय 4 काय उगच म्हटलं. काय काय दळण असायचं? ही बाजरी ज्वारी, हा. बाजरी बी नसली ज्वारी बी नसली आंबाडे दळायच्यात, हा. त्याची भाकरी करायची. किती असायचं दळण? हा, दळण किती असायचं? दळा ना हं? 4 किलो 3 किलो. होय. होय. आणि असलं म्हणजे जास्त, नसलं म्हणजे कमी. ते धान्य ह्याच्यावर तर असायचं असा ना, पाहिजे घरात. मापोते ह्याच्यावर असायची ना. हं. पहिली माप कसली असायची? आता 4 किलो म्हणला तुम्ही. किलो होतं का पहिलं? नाही, मग काय असायचं? लाकडाची मापटी होती. बर. लाकडाची होय. लाकडाची मापटी होती. त्या मापट्यानं 3 मापटी 2 मापटी घ्यायच दळायला. हा. लाकडाची मापटी, बर. लाकडाच्या पळ्या हा. आणि त्या दुर्ड्याची ते दुर्ड्याच्या बघा ती तागडी. हा. तेव्हा ती तागडी बर. एकीकडं 1 चिपटं धान्य घालायचं हा. आणि तिकडे मिरच्या घालायच्या वाळल्या. हा. मिरच्या कशा म्हणल्या हा. की तिनं म्हणायचं 4 आण्याला चिपटं. हा. कोण म्हणते का आता? नाही की. 4 आण्याला चिपटं म्हणजे कशाला म्हणायचं? हा. ती चिपटं दाणं घातल्या ती इकडे जुंधळा घातलेला असतं. बर. मग ते त्या चिपटं जुंधळाबरोबर मिरची दिली हा. की ते 4 आण्याला बर. घ्यायचं. हा. आणि ते जुंधळी ज्यापेक्षा तर राहायचं. हं. ती सगळ्या मिरच्या एकूच जुंधळू सांभाळायचं. बर. आणि ती संध्याकाळी घरला आणायचं. अनेक बाजारात अशा व्यापारी करायच्या. आणि वांगी कशी म्हणलं म्हणजे 1 आणा चिपटं, हा. 1 आणा चिपटं. कांदे कसं म्हणलं म्हणजे 1 पाचसा चिपटं. सगळं चिपट्यावरच असायचं? चिपट्यावरच. होय. ते चिपट्यावर ताणूच घातलेला असते एकेकडे. हा. किलो नाही, वजनच नव्हता. हा. वजन नव्हता. हे 50 वर्ष झालं वजन निघून. आता निघालाय वजन. मग आहे गाणी काय म्हणायची हो? काय काय असायची गाणी? आहे जात्यावर गाणी आहे व्हय? हा? रागुया माये ना दोन्ही खेळती परसदारी, खेळती परसदारी मैना रागूची झुलपवारी. म्हणजे जावळ काढलं
म्हणजे इथं झुलपट होत होती, हा इथं बाळाला हा अशी झुलपट होत होती. हा म्हणजे एवढाच कंगुरा असं भुंदूर भुंदूर बर उडत होतं. हा त्याला म्हणतो ते झुलप. हा ते राखत होतं, आता कोण राखत नाही. हा मग ती बारकी बारकी मुलं ते परसदाराला खेळायला गेली का नाही, हा ते झुलप जर डोळ्यावर आलं हा तर ती बारकी पोरगी काय करते, हा असं झुलप सारते बघा, हा असा सारते, केस सारते माग. हा हा त्याला म्हणायचं झुलपवारी. हा राघूया मग ना दोन्ही खेळती रताळात, राघू भरारी मारा येली मैना गुंतली याला यात. म्हणजे राघू गेला उडून हा आणि मैना गुंतली याला, पाय गुंतला तिचा होय आणि तिला हलायना. राघूया मैना दोन्ही खेळत्या अंगणात, खेळत्या अंगणात गुटी राघूची रिंगणात. म्हणजे ती रिंगण असते, हा रिंगणात गुटी ठेवताय हा आणि ती मैनीन ती त्या गुटीला दुसरा खळा मारत्यात हा आणि त्या रिंगणातनं गोटी बाहेर काढायची असत्या हा खळा मारून. हा मग त्याला म्हणा जिंकलं. नकट वकईट बाळ उंबाऱ्यावरी बस, उंबाऱ्यावरी बस मला सोन्याचा ढिग दिस. म्हणजे लोक म्हणते किती नकट बाळ आहे हा आणि ही आईला सोन्याचा ढिग दिसतोय. लाड केले कायानं त्यानं उंबारा केला पार, उंबारा केला पार मामा म्हणाय झाला थोर. म्हणजे त्याला उंबरा वळणा आला हा. त्यावेळेस मामा म्हणा येते, होय होय त्याच वेळेस मामा म्हणा येते, हा. तर मामा म्हणा येत नसते. हा धन संपताची नार तिका हंड्यानं पाणी वाहती, हंड्यानं पाणी वाहती इथे कुंभारा का कुलती. म्हणजे त्या हंड्यानं पाणी वाहत्या आणि ती गरीबाला हिणवत्या, तुम्ही खापरान नेताय म्हणून बर ती हिणवत्या. हा आणि तिची संपदा गेल्यावर त्या कुंभारला द्याय पैसे नसते त्याला, बर ती फुटकी कागर दे म्हणून येणवत्यात होतं जाऊन, बर ते येणवत्यात होतं जाऊन. हा फुटकी तर मला फुकट द्या टाकून द्यायची, हा मला त्यानंतर पाणी आणू द्या. यशवर पार्वती दोन्ही विचार कर त्याती, विचार करा त्याती नेनंत्या राघोबाला हाती धराव मन त्याती. म्हणजे गरिबीतनं वर काढावं म्हणते ती. हा यशवर पार्वती दोन्ही बसली चाराला, बसली चाराला लैंदी झालंय ना चाराला. म्हणजे लैंदी झालं गरीब आहे त्याला सावकर की आण. हा म्हणजे लक्ष्मीला येण होत्या ती. भारताच्या कुशीत रत्नाची खान, कृती ही केली शिवाजी मर्दान, कृती ही केली शिवाजी मर्दान. साऱ्या देशात फडकवलं निशान. बोला पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भारत देशात कृतीच वार, ऑगस्ट कृतीचा नेताजी थोर. जया प्रकाश धावला मोर, स्वातंत्र्य करण्यास झाला तयार. बोला पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भारत देशात गांधीचा हात 8 ऑगस्ट 42 सालात ठरावा झाला मुंबई शहरात, तेव्हाच स्वातंत्र्य आले हातात. बोला पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भारत देशात कृती दंग 1600 सैनिक शिवराया संघ, किल्ल्यावरून वाजलं शिंग, इंग्रजाचे राजे झाले दुभंग. बोला पुंडले गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पड तू मेघ राजा, नको बघू तू ताला माला. पड गायेच्या सतवाला, कुणबी भरण्याचा घे घ्या झाला, कुणबी भरण्याचा घे घ्या झाला. पड तू मेघ राजा, फळी धरुनी काळी कोट. कुठं तर कार्यक्रमाला कुठं लांब देशाला 8-15 देश हिंडायला माणसे गेली म्हणजे मी 1000-900 भाकऱ्या करून देत्या. किती करते रे भाकरी? 900-1000 कोणाला? लिखीला ह्याला लिखीला म्हणजे कोण देश हिंडायला जातोय त्याला बर आपल्यातलं हा. लागा जगाला कशाला देऊ होय आपल्यातलं.
किती कुठं करत होता भाकरी एवढ्या हिथं चुलीवर किती भाकरी 900-1000. होय हां किती किती वेळात लागाय त्याला बघा बनवला 2-3 दिवस. 3 दिवसात बघा 900 भाकरी आहे हं. एवढ्या भाकरी आहे होय. कधी देतो कोणाला दिलं होतं आता अहो लय भाकरी दिले रे मा होय लय दिले द्या लय मांदाळ. माझ्या लेखीच देवाच बोकड कापायचा आहे कुठल्या तर गावाला जाऊन कुठल्या तर गावात देव असतो त्यांचा हां जत्रा असत्या. हां मग ती का म्हणते माझं बोकड आहे मी पॅम्प करून देवाला जाणार आहे हां मला 100-200 भाकऱ्या करून दे. बर मग तिची जाऊ काय म्हणते हां. माझं पण बोकड आहे हां माझी पण जत्रा नाही माझा देव नाही तिचा द्या हां तिचं पण बोकड आहे हां. तिला 200 भाकरी. हां दुसरी जाऊ म्हणते माझं पण बोकड आहे. हां मग आता 3 जावा जमल्या 4 जावा जमल्या 200 भाकरी म्हटलं 800 भाकरी झाल्या. हां एवढ्या भाकरी मी करून देत होते. होय हां लय जागी दिल्या का हां लेकीच्या 3 जावा हां आणि लेकीच्या. हां आता एका बोकडला 200 भाकरी नको होय पाहिजे का नको हां 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 आता माणसं जेवायची म्हटल्यावर हां 200 भाकरी पाहिजे का नको. हां हं. म्हणजे तुम्ही एका टायमाला किती भाकरी केल्या एका टायमाला 70-80 हां मग दुसऱ्या टायमाला 80 हां अशा आठवडाभर करायच्या हो. हां किती मग 200 होस तर करायच्या. हां रातच्याला संध्याकाळी ज्या 70 करायच्या हां जरा झोपायचं आणि 12 वाजता उठून 70 करायच्या हां आणि जरा उठून आंघोळी बिंगोळी करायची आणि 8 वाजता बसून आणि 70 करायच्या होय आणि वेळ इकडे तिकडे शरीराला वैरण पाणी करायचं आणि 12 वाजता बसून आणि काही 70 करायच्या. हां असं रातातनं 70 दोन डाव रातात येळातनं 2 डाव होय अशा करायच्या 800 भाकरी करायच्या. हां 2-3 दिवसात होते त्या. हां आणि लेकीच्या बोकडाला 200 द्यायच्या हां. जाऊच्या बोकडाला 200 द्यायच्या दुसऱ्या जाऊच्या बोकडाला 200 द्यायच्या तिसऱ्या जाऊच्या बोकडाला 200 द्यायच्या. होय मग नुसत्या लेकीला देऊन कसं जमत्या हां मग ती रागवत्या ना. हां मग त्या 800 भाकरी दिल्या म्या हां खालतं कर्नाटकी देव आहे इंडीला हां जावा चौघी 4 बोकडं करून आल्या बर तर चौघी जावाला चौघी जावाला 200 भाकरी दिल्या होय 800. हां मग ह्या आता वर्षाच्या पाठीमागं हं. माझ्या लेकीच्या घरातली 5 माणसं हां दुसऱ्या लेकीच्या घरातली 5 माणसं हां नातीच्या घरातली 5 माणसं हं. तिच्या 2 मैत्रिणी हां लेकीच्या 2 मैत्रिणी हां त्या लेकीच्या 2 मैत्रिणी हां लेकाच्या घरातल्या 5 माणसं थोरल्या हां त्या लेकाच्या 2 मैत्र हां नातवाच 2 मैत्र हां सुनच 2 मैत्रिण्या हां ही एवढी जोळा करून काशीला निघाली. बर काशीला निघाली बुकिंग केली 1 महिना आधी. हां मग आम्ही काशीला जायचं आहे हां आज आम्ही आठवड्याभर 15 काशीला जायचं आम्हाला भाकरी करून दे आम्हाला भाकरी करून दे. हां मग कोण निघाला आहे तर आका निघाल्या ही निघाल्या ती निघाल्या. मग मी म्हटलं भाकरी कोणाकोणाला देऊ. हं. लेखाच्या घरचे 5 माणसं त्यांचे 3-4 मैत्री हं. त्या लेकीच्या घरची 5 माणसं तिच्यात 3-4 मैत्री हं. ह्या लेकीच्या घरची 5 माणसं तिच्यात 3-4 मैत्री हं. नातीच्या घरची 5 माणसं तिच्यात 3-4 मैत्री. हं. मग माणसं झाली किती हं. 50 माणसं झाली. हं. आम्ही एका झुटीन जाणार आहे मिठीन आम्ही कशी करून येणार आहे. हां. मग भाकरी द्यायची किती हां मग आणि एकामेकाचं तोलाभर वागवायची पंचायत एक असेल जाताना हां 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 ज्याचं त्यानं वागवायचं जमत हां अवघड होत्या हां. कोणाचं कोण वागवत नसते. हां मग मी काय केलो मला एक आधी ऑर्डर होती 15 दिवस हं. मग 1500 ऑर्डर होती 1,500 भाकर केली 1,500. होय आत्ता झालं वर्ष आहे मागं बर 1,500 भाकरी केली. हां 1,500 भाकरी करून मग आता ह्या कशा देऊ हां. हे मला पंचायत झाली. हां मग म्या काय केलं लेकीच्या घरात त्या लेकीच्या घरात लेकाच्या घरात त्या लेकाच्या घरात 2 लाख 2 लेकीन 1 नात म्हणजे जिवाळ्याची किती झाली 5. हां मग तुमच्या मैत्रीत तुम्ही बघा हां आणि तुमच्या वाटणीला एवढं भाकरी येते तेवढ्या घेऊन टाका. हां मग त्या एकत्रित भाकरी नेल्या सगळ्या हां आणि सगळ्यांनी समान खाल्ल्यानं उरूस तर खाल्ल्यानं उडल्यावर ग बसली. होय मग वडे पाव खात आली. होय 1,500 भाकरी करून दिली त्या म्या. होय जोरात करता येईल भाकरी. हां तेल लावून बाजरीच्या भाकरी होय तेल लावून आता असते ते कवत आता नाही त्या हो हां हां केलं नाही तुम्हाला दाखवल्या असत्या बरं तेल लावून म्हणजे 1 किलो 30 भाकरी होते त्या होय म्हणजे 3 ग्रामची 1 भाकर असतात 3 ते 4 ग्रामची बर बर एवढ्या पातळ भाकरी असते त्या कागदावानी आणि त्या महिना 2 महिने त्या भाकरीला काय होत नाही. होय आणि जसं दिवस वाढते आलं हां तशा भाकरीला चव जास्तीच होय
आणि ती चटणी बार ह्याच्यावर मीठ घातलेलं असते ते वाळलं सुद्धा खाऊ शकते. बर बर आणि 2-3 भाकरीचा एवढा एवढा मुठभर चोरा खाल्ला पाणी प्यायला की जेवण झालं. होय त्याने काशी करून येऊस तर भाकरी फुरलेल्या. होय त्याने म्हणतो ते आमचं जेवणाला पैसेच गेले नाहीत हा त्या भाकरीच्यावर. आता एका लेकीचं लगीन एका लेकीच्या लेखाचं लगीन झालं हा मग आदल्या दिवशी पै पाहून गोळा होते ते. मग त्यांना जेवण हा आदल्या दिवशी करून वाढल्याशी कुठलं आलंय. हा उद्या आचार्य करणार हा ते दिवशी आदल्या दिवशी आचार्य नसणार. हा मग ते दिवशी आपण लग्नाचं साहित्य बघायचं का भाकरी करून वाढत बसायचं. हा मग मला म्हणायचं 200 भाकरी करून आण. हा मग तत्व उसळ करायची आणि मी नेलेल्या भाकरी द्या वाढायच्या. अशा लेकीच्या 2 लग्नाला मी 200 भाकरी दिलेल्या होय आणि त्या लेकीच्या बी 2 लग्नाला 200 भाकरी दिलेल्या. आणि थोरल्या लेकाच्या 2 लग्नाच्या दोघा बी लेकाच्या लग्नाला मी 200 भाकरी दिलेल्या. दगडाची नवरा नवरी करायचं हा त्याला कुठली तर कागद बाशिंग म्हणून बांधायचं हा आणि एकाची नवरी एकाची नवरा वरात तकन त्यातात नाही फिरून यायचं. हा एक इथं राहायचं एक इथं राहायचं अंगणात हा रस्त्याला हा आणि पाणी घालायचं हा तांदूळ टाकायचं हा माणसं जेवायची पानाची जे पोळ्या करायच्या पानं तोडून आणून हा आणि पोळ्या करायचं. तुमची नवरी तुमच्या घरला न्या म्हणायचं हा आणि ततच ततल्या ततच हा असं करतो तुम्ही आम्ही. कोण कोण होता आणि ते गंगा आणि ते धानावच माझी मैत्रीण होय. असले खेळ खेळायचे. किती जणांचा खेळ असा ताई गंगा एडवेजी आणि मी एडवेजीच आहे. किती जणांचा खेळ असायचा कोण कोण तिघे असायचा 4-5 जणी असायचं. होय होय. आणि आळ्या काय करायच्या आमच्या हा असले लहान मुलं सांभाळायला ठेवायच्या हा आणि ती मुलं कुठे बी झोपायची हा आणि आमचा खेळच संपायचा नाही. आमच्या मुलाकडे ध्यान नसायचं. बर उन्हात तर उन्हात मुलं झोपायची आणि मातीन तोंड भरायची हा आणि आमचा खेळच चालायचा. हा नवरा नवरी खेळायचं हा पाळणं बांधून मुलं खेळायचं. हा पाळणं बांधत होतो बर दोर लावायचं. दोऱ्या मिळत नाही तर कुठलं तर केळी सोफाट आणायचं हा ते कुठल्या तर झाडाला बांधायचं हा त्याचं पाळणं करायचं झोळ्या करायच्या मुलं झोपवायची हा. आंघोळ्या घालायच्या दूध पाजायचं हा असलं खेळत होतो.